तुमच्यापैकी किती जणांना आपली स्वप्न खरी करायची आहे? तुमच्यापैकी किती जणांना नशीबवान व्हायचंय? आणि तुमच्यापैकी किती जणांना आपली स्वप्न पूर्ण करून आपलं जबरदस्त असं एक नाव तयार करायचं आहे? थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला सगळ्यांचं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय? स्वप्न निश्चिती ते स्वप्नपूर्ती. ओके, आता हा जो प्रश्न आहे दिसतो तुम्हाला, काय प्रश्न आहे? गोल सेटिंग. ओके, स्वप्न पाहणं ते साकार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? गोल ठरवावं लागतं. ओके, तुमच्यापैकी सगळ्यांना शब्द ऐकला? गोल सेटिंग, ध्येय निश्चिती. नाही, इव्हन काही वर्षापूर्वी असे काही माझे मित्र होते की ज्यांना हा शब्द माहिती नव्हता. हे काय होतं म्हणजे काय असतं मला माहिती नाही. ओके, इव्हन काही वर्षापूर्वी जवळजवळ 15-20-22 वर्षापूर्वी मला पण हा शब्द माहिती नव्हता. एक पर्टिक्युलर एक मिडल क्लास फॅमिलीमधलं स्वप्न असतं ना, तसं स्वप्न होतं की बाबा आपल्याला असं काहीतरी करायचंय, मग आपण असं काहीतरी करायचं, मग आपल्याला नोकरी लावायचे, काम संपलं. पण त्या काळात ना एक असा म्हणतात ना एक फॅमिली प्रॉब्लेम झाला. त्या फॅमिली प्रॉब्लेम मध्ये थोडंसं टेन्शन गेलो आणि त्यावेळेला कुठेतरी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये असं काही नवीन ऐकायला मिळालं की आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठरवावं लागतं, स्वप्न अचीव्ह करावं लागतं. आणि ते जे सर बोलत होत्या ते इतकं छान बोलत होते की त्यामुळे जबरदस्त इन्स्पिरेशन यायचं. आणि त्यामुळे तो शब्द माहिती पडला आणि त्याच्यानंतर मग पुढे तोच एक ध्यास घेतला. ठीक आहे, तर सगळ्यांना हा प्रकार नक्की माहिती आहे. गोल सेटिंग, ध्येय निश्चिती. तुम्ही आता जवळजवळ तुम्ही तुमची काय केली? स्वप्न सांगितली. हे तुमचे गोल नाही आहे, पाहिजे ही तुमची स्वप्न आहे. स्वप्न आणि गोल मध्ये फरक असतो. गोल एक तुम्हाला टाइम पिरियड असतो. ठीक आहे, आपण पुढे पुढे बोलूया त्या संदर्भात. येस, आता इथे तुम्हाला काय काय दिसतंय? ध्येय निश्चित करण्याचे काही मार्ग. ध्येय निश्चित करण्याचे काही मार्ग. पहिला कोणतं दिसत तुम्हाला? लिमिटेशन गोल. द प्रॉब्लेम इज ओके. लिमिटेशन गोल म्हणजे काय? कोण सांगू शकेल? लिमिटेशन गोल एक ठराविक वेळ गोल. म्हणजे मला पुढच्या 15 दिवसात, महिनाभरात, त्याला आपण म्हणतोय लिमिटेशन गोल. ओके, आपल्या सगळ्यांच्या लाईफ मध्ये ना बहुतेक वेळेला लिमिटेशन गोल जास्त असतं. फक्त ह्या महिन्यापुरता जरा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके, किंवा ह्या महिन्यापुरती ही गोष्ट जरा माझी नीट होऊ दे. आपल्या बहुतेक जणांच्या लाईफमध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम असतो की आपले बहुतेक साऱ्यांचे स्वप्न किंवा गोल्स हे लिमिटेड असतात. ठीक आहे, त्याचे खाली एक वाक्य लिहिले, ते वाक्य मी पूर्ण करतो. द प्रॉब्लेम इज नॉट असं लिहिलंय ना, ते एक सुविचार आहे. तो सुविचार मी तुम्हाला आता इंग्लिश मध्ये सांगतो, मग तुम्हाला मराठीत सांगतो. ओके, द प्रॉब्लेम इज नॉट दॅट वी एम टू हाय अँड वी मिस इट. ओके, प्रॉब्लेम हा नाहीये किंवा समस्या ही नाहीये की आपण खूप मोठी स्वप्न बघतो आणि ती मिस करतो. ओके, याचा अर्थ असा आहे आणि पुढचं त्याचा वाक्य असं आहे की प्रॉब्लेम इज दॅट वी एम टू लो अँड वी गेट इट. ओके, पहिलं वाक्य काय होतं? प्रॉब्लेम हा नाहीये की आपण मोठी स्वप्न बघतो आणि ती मिस होता. प्रॉब्लेम हा आहे की आपण बघतानाच खूप छोटी स्वप्न बघतो आणि आपण ती अचीव्ह करतो. छोटी छोटी स्वप्न. या महिन्यामध्ये जर एखादा बोनस मिळाला तर आपण असं कधी करून टाकू. या महिन्यात जर थोडेसे जास्त पैसे आले तर एक मोबाईलचं पीस नवीन घेऊन टाकू. ओके, या महिन्यामध्ये जर काय थोडेसे आणखी जास्त पैसे आले तर जरा पिकनिक करून घेऊ, जरा असं यात्रा करून. लिमिटेड गोल्स. ठीक आहे, एका थोड्या काळापुरते केलेले लिमिटेड गोल्स. पुढचं काय आहे? रिॲक्शन गोल. जरा मोठ्याने बोला सगळ्यांनी माझ्या बरोबर. काय आहे रिॲक्शन? आता रिॲक्शन गोल म्हणजे काय सांगू शकेल कोण? रिॲक्शन गोल, रिॲक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया. प्रतिक्रिया, ऍक्शन, रिॲक्शन. ओके, एखादी गोष्ट घडली त्याला मी रिॲक्ट झालो. म्हणजे एखादी गोष्ट घडली आणि त्याला मी प्रतिक्रिया दिली. ओके, आता या रिॲक्शन गोलची काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही? रिॲक्शन गोलची उदाहरण. आता मी मोठा इंडस्ट्रीज होणार आहे, पण माझं समोर मित्र म्हणेल काय ते नको ते स्वप्न बघत जाऊ. ओके, कोणतरी तुम्हाला डिवोर्सलं आणि त्या डिवोर्सवरून तुम्ही ते म्हणतात ना की आता मी दाखवतच करू. ओके, अशी स्वप्न तुम्ही आजूबाजूला नक्की पाहिली असेल. अनेक गोष्टी आहेत त्याची. आपण म्हणूया उदाहरण, सर्वात मोठं उदाहरण महात्मा गांधींचं. म्हणजे त्यांना साऊथ आफ्रिकेच्या ट्रेन मधून खाली ढकलून देण्यात आलं की बाबा तू आमच्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीस आणि तू ही फर्स्ट क्लासची तिकीट कशी काढलीस. आणि त्यामुळे त्यांना ढकलून देण्यात आलं आणि त्यांना त्यावेळी त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्यावेळी त्यांनी एक गोल घेतला की तुम्ही जसं मला आता बाहेर ढकललं ना तसं तुम्हाला मी माझ्या देशातून बाहेर काढणार. रिॲक्शन गोल. पण ते नंतर खूप मोठ्या प्रमाणात ते साकार झालं. तुम्हाला माहिती की मला माहित नाही, डोनाल्ड ट्रम्प
त्यांच्या डोक्यात असं काय म्हणतात ना, हे होण्याचं, अमेरिकेला प्रेसिडेंट वगैरे होण्याचं काय स्वप्न वगैरे काय नव्हतं. ते खूप मोठे उद्योगपती होते, बांधकाम व्यवसायाचे खूप मोठं नाव होतं. ओके. एका कार्यक्रमात म्हणजे त्यावेळेला ओबामा हे होते, प्रेसिडेंट होते. एका कार्यक्रमात एक तिकडचा कोणतरी मोठा कॉमेडियन होता. त्या कॉमेडियनने मस्करी केली त्या कार्यक्रमात, आणि त्या कार्यक्रमात असं होतं की ओबामा पण खूप मोठ्या प्रमाणात हसतायत, आणि तुम्ही त्या व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला मिळेल, ट्रम्पचा चेहरा असा एकदम असा आहे. ओके. आणि त्यावेळेला त्यांनी डिसिजन घेतलं की ठीक आहे, तू असं कॉमेडी केलीस ना, ती कॉमेडी अशीच होती की उद्या ट्रम्प जर प्रेसिडेंट झाले तर काय होईल काय होईल काय होईल, आणि सगळे हॉलमध्ये प्रचंड हसत होते. आणि त्यावेळेला ट्रम्पने एक घेतलं की आता ठीक आहे, मला मस्करी केलीस ना, आता मी करून दाखवतो, आणि त्यांनी ते केलं आणि बिकम अ प्रेसिडेंट. ओके. रिॲक्शन गोल. ठीक आहे. अशी गोल तुमच्या आमच्या बाबतीत अनेक वेळा घडले पण असतील कदाचित, काही काही गोष्टी झाल्या असेल, त्यावेळेला कोणती डिवत असेल तुम्हाला, त्यावेळेला मला असं वाटलं असेल आता मी करूनच दाखवतो, कसं होत नाही मी आता करूनच दाखवतो. ठीक आहे. हे गोल तसं बघायला गेलं तर चांगलंच आहे, काय वाईट नाही. पण शेवटी काय माहिती का, त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी कारण लागतं. ओके. म्हणजे तुम्हाला कधी प्रतिक्रिया करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी कारण लागतं. कोण मला काय अपमान करत नाही, कोण मला काय बोलत नाही, मी कशाला घेऊ. म्हणजे एखादी गोष्ट घडल्याशिवाय माणूस होणारच नाही. आणि बहुतेक वेळेला बघा आपल्या जुनी इंडियन टीम, म्हणजे आता तरी इंडियन टीम खूप चांगली खेळते, कारण सगळे एकदम आक्रमक खेळाडू. आपली जुनी टीम आपल्या बहुतेक अशीच असायची की आपण म्हणायचं पण जोपर्यंत खाली आग लागत नाही तोपर्यंत ह्यांच्या मॅचेस जिंकत नाही. म्हणजे आपण पहिले सर्व मॅचेस हरणार, एकदम शेवटचे आता नाही, आता ही जिंकलीच पाहिजे, तेव्हा आपण जिंकणार. ओके. ओके. तेव्हा ती प्रतिक्रिया मी आता केलंच पाहिजे, आता आपण मॅचच्या बाहेर जाणार किंवा एकदम टुर्नामेंटच्या बाहेर जाणार. ठीक आहे. ते हे रिॲक्शन गोलचं उदाहरण आहे. हे वाईट नाही आहे, पण मी असं जसं तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येक वेळा तुम्हाला काहीतरी रिॲक्ट होण्यासाठी मग कारण तुम्हाला शोधत बसावं लागेल. ठीक आहे. पुढचं काय, एस्पिरेशन गोल. एस्पिरेशन गोल. एस्पिरेशन म्हणजे काय सांगू शकतो तुम्ही? एस्पिरेशन म्हणजे इच्छा. येस. एस्पिरेशन म्हणजे हे मला करायचं आहे, हे मला साकार करायचं, हे मला काहीतरी हवं आहे, मला मनापासून हवं आहे. ओके. ह्याची काय उदाहरण देऊ शकतो तुम्ही एस्पिरेशन गोलची? तर आपण म्हणतो ही माझी इच्छा आहे, हे माझं एक स्वप्न आहे, हे माझं एक असं काहीतरी म्हणतात ना, एक माझी तळमळ आहे, हे मला काहीतरी साकार करायचं आहे. काय सांगू शकता उदाहरण? तुमच्या वेळी किती नाही स्वदेश पिक्चर पाहिला? स्वदेश म्हणजे एस्पिरेशन गोल असताना बऱ्याच वेळेला ते तुम्हाला कधी कधी क्लिअर दिसत नसतं. तुम्हाला असं वाटतं हे आहे हे आहे हे एकत्र करून मला काहीतरी तयार करायचं, आणि समोरच्या माणसाला पण तुम्हाला नीट सांगता येत नसतं की मी काय म्हणतोय ते. ओके. बऱ्याच वेळा असं वाटतं की नाही, तुम्हाला बऱ्याच वेळा असं असतं की नाही मला डोक्यात काहीतरी आहे, कुठे ना कुठेतरी तो पॉइंट मिळणार आहे, पण मला माहिती नाही नक्की काय म्हणतोय. असं होतं की नाही? तर आपण म्हणतो का क्षितिज. क्षितिज पाहिलं तुम्ही कधी? क्षितिज म्हणजे जिकडे जमीन आणि आकाश टच झाल्यासारखं वाटतंय. हे समजा आपण खूप असं गाडीतून चाललोय आणि आपल्याला समोर रस्ता दिसतोय, समोर आकाश असं जमिनीला टच झाल्यासारखं वाटतंय, आपल्याला असं वाटतं की त्या पॉइंटला जर गेलो तर मला हे दोन्ही एकत्र दिसतील. पण जसं जसं आपण जातो तसं तसं ते लांब जातं. बरोबर आहे. तसं ते एक गोल असतं, एस्पिरेशन गोल. ओके. मी तुम्हाला स्वदेशचं उदाहरण दिलं. स्वदेशमध्ये एक सीन आहे, तुमच्यापैकी किती पाहिला स्वदेश? कमी लोकांनी पाहिलं. पिक्चर बघत चला, पिक्चर बघणं फार महत्वाचं असतं. तुम्हाला स्वप्नाविषयी करायचं असेल ना तर पिक्चर बघणं खूप आवश्यक आहे. पिक्चर का बघायचे माहिती तुम्हाला? भाषण करायचं सोडून द्या. का बघायचे? कारण ते पण कोणातरी स्वप्न असतं, तर ते स्वप्न तो दिग्दर्शक किंवा तो कथालेखक किंवा तो ऍक्टर तो समोर पडद्यावर मांडतो की रे असं पण घडू शकतं, असं पण होऊ शकतं, असं घडलेलं आहे. ओके. आणि आपल्याला ते आवडतं. शेवटी एक कथा असते की नाही. ओके. तर त्या सीन मध्ये, स्वदेश पिक्चर मध्ये एक सीन आहे, तो असा आहे, गावातली मंडळी सगळं पिक्चर बघायला बसलेली असतात. ओके. आणि जुना पिक्चर असतो ते लावलेलं असतं गाणं, शाहरुख खान आणि सगळे ते बसलेले असतात, आता लाईट जाते, लाईट. ओके. आणि गावच्या ठिकाणी तुम्हाला माहिती लाईट एकदम जाणं एकदम कॉमन असतं. लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर मग आता काय करायचं, सगळ्यांची चुळबुळ चालू होते. आणि त्यावेळेला शाहरुख खान गाणं म्हणतो, ते गाणं फार फेमस झालं होतं, ये तारा वो तारा. आठवतं तुम्हाला? आणि त्याच्या अगोदर मग तो सगळ्यांना काहीतरी सांगतो. काय सांगतो की वरती आकाशात बघा, वरती आकाशात बघा. हा लहानपणी आपण खेळ खेळलेला आहे, तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला माहिती आहे. आता तसं बघायला गेलं तर अंगण हा प्रकार फार कमी राहिलाय, आणि आपण जेव्हा वर बघतो तर आपल्याला आजकाल आकाश दिसत नाही, आणि तारे पण फार कमी दिसतात, टॉवर बरंच काय काय दिसतं. ओके. तर तो प्रकार आपण लहानपणी केला बघा. आपण आकाशामध्ये जे ढग दिसतात, त्या ढगामध्ये जे काही चांदण्या दिसतात त्याला आपण एकत्र करून एक प्रतिकृती तयार करतो. आठवतं तुम्हाला? हे मला हे दिसतंय, अरे मला हत्ती दिसतोय, अरे मला ससा दिसतोय. आठवतं तुम्हाला? तो तसं त्या सगळ्या गावकऱ्यांना म्हणतो वरती आकाशात बघा, आणि हे जे तारे आहेत ना त्या ताऱ्यामध्ये तुम्हाला एक नांगर दिसेल बघा, नांगर.
असं तो सगळ्यांना सांगतो, तो सीन बघा तुम्ही. ओके, सगळे बोलतात नाही आम्हाला दिसत नाही. मग तो म्हणतो थांबा मी तुम्हाला दाखवतो. मग तो काय करतो बघा, हा तारा दिसेल तुम्हाला, हा तारा दिसेल तुम्हाला, हा तारा दिसेल तुम्हाला, हे सगळे कनेक्ट करा. बाकी तारे सोडून द्या, फक्त एवढेच बघा, मी तुम्हाला दाखवतो ना तेवढंच बघा, तुम्हाला बघा नांगरबंधा दिसेल. बरोबर आहे. आणि मग सगळे आम्हाला दिसलं आम्हाला दिसलं. असं तुमच्या बाबतीत कधी कधी तुम्ही पाहिलं असेल बघा, आपण कधी कधी असे चित्र बनवतो. बरोबर आहे. ते ऍस्पिरेशन गोल असं असतं. हे बऱ्याच वेळेला मला ना असं काहीतरी असं काहीतरी असं काहीतरी हे सगळे पॉइंट्स जोडून आहे ना काहीतरी एक नवीन तयार करायचंय. मला माहित नाही काय करायचं. ओके, पण ती मनापासून कधी इच्छा असते की मला हे साकार करायचं. ओके, आणि मग हे ऍस्पिरेशन गोलचं एक उदाहरण आहे. असं तुमच्या माझ्या बाबतीत पण अनेक वेळा घडलं असेल, आपल्याला नक्की माहिती नसेल. ओके, पुढचं काय आहे, तुमची महत्वाकांक्षा काय. येस, महत्वाकांक्षा ऍस्पिरेशन थोडस सारखंच आहे. काय महत्वाकांक्षा आहे तुमची? आहे ना. काय? उत्तम वक्ता होणे महत्वाकांक्षा आहे. ओके, अजून अजून काय काय? इंडस्ट्रियलिस्ट होणे किंवा एंटरप्रिनर होणं. ओके, येस. आता बघा पुढचं बघा, तुमचं ध्येय सामान्य यश, तुमचं ध्येय असामान्य यश. आता हे जे बघायचे पण ध्येय पाहिजे ना, लिमिटेशन गोल, रिॲक्शन गोल, ऍस्पिरेशन गोल. आता हे जे गोल आहे त्याचं नाव काय? ब्रेक थ्रू गोल्स. ब्रेक थ्रू गोल्स म्हणजे ते कसं पाहिजे बघा, काय दिलंय, एक तर ते एकदम आव्हानात्मक पाहिजे, चॅलेंजिंग पाहिजे, आणि तुम्हाला आतून इन्स्पिरेशन आलं पाहिजे. अरे हे करताना मजा येते, हे करताना मला खूप मजा येते. पुढचं काय, जे तुम्हाला इमोशनल करेल. काय करेल तुम्हाला? इमोशनल करेल, एकदम भावनिक करेल तुम्हाला ते साकार करताना, ते काम करताना. ओके, पुढचं आहे, ही गोष्ट साकारण्यामागे किंवा तुमचं हे जे गोल साकारण्यामागे त्याच्यामागे तुमची काहीतरी गोष्ट पाहिजे. हे तुम्ही का करताय? ओके, हे तुम्ही का करताय? ठीक आहे, मला सांगा तुम्ही सकाळी का उठता? तुम्ही सकाळी का उठता? झोप पूर्ण झालेली असते. ओके, बरं, सेम प्रश्न समजा उद्या एखाद्या रतन टाटा किंवा मुकेश अंबानीला विचारला तरी काय म्हणतील? बिझनेस अरे माझं तिथे खूप मोठी मीटिंग आहे, माझं पुढचं महिन्याचं टार्गेट आहे, मला कम्प्लीट करायचं. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सकाळी का उठता? समजा हा प्रश्न जर आपण त्यांना विचारला तर त्यांचं उत्तर असू शकेल असं, किंवा समजा उद्या तुम्ही नरेंद्र मोदींना विचारलं ते म्हणजे अरे बाबा उद्या हे मला महत्वाचं काम करायचे, देशाचे प्रश्न भरपूर आहेत, मला याच्यावर काम करायचंय, तसं तुमचं काय सांगू शकेल? कारण काय असेल? काय उठा तुम्ही सकाळी? दिवसभरात काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतरच एक निश्चित होते की आपल्याला दिवसभर कुठलं कुठलं. तुम्ही लक्षात नाही घेताय, नरेंद्र मोदी जेव्हा सकाळी उठतील किंवा त्यांना जर विचारलं कारण तुम्ही सकाळी का उठताय, ते असं नाही म्हणणार ना सकाळी उठल्यानंतर मी प्लॅनिंग करतो आज काय करायचं. किंवा मुकेश अंबानी जर उठल्यानंतर असं नाही म्हणणार ना की उद्या सकाळी उठतो आणि मी सांगतो काय करायचं. ठरलेली कामं जी आहेत ती ठरलेली काय, त्यांचे काय मोठे मोठे प्रोजेक्टच असतात जे आपण इमॅजिन नाही करू शकत, असे काही प्रोजेक्ट असतात. ओके, बघा आव्हानात्मक असतात नक्कीच, ते नक्कीच प्रेरणादायी असतात, म्हणून ते उठतात मनापासून. ओके, ते त्यांना नक्की इमोशनल करत असेल की ह्याला चायला हे केलंच पाहिजे, आपल्याला झालंच पाहिजे. तसं मग तुम्ही सांगा, तुम्ही सकाळी का उठता? नाही ना. बरं, हे तुम्हाला मी सगळं सांगतो याचा अर्थ नाही मी खूप असं खूप वरती हे सगळं मी अचीव्ह केलं असं काय नाही. हे तुमच्याशी मी शेअर करतोय, एक मित्र या नात्याने. ओके, हे जसं मी तुम्हाला सांगतोय, जशी माहिती तुम्हाला देतोय ना, ते आतमध्ये मला पण ते टोचतंय. अरे उल्हास तुझं काय? ओके, तुझं म्हणणं काय? ठीक आहे. तर सकाळी तुम्ही उठता किंवा तुमचं एक गोल साकार करण्यामागे काहीतरी एक प्रचंड अशी मोठी गोष्ट पाहिजे. ओके, आणि पुढचं काय? तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी साध्य कराव्या लागतील. म्हणजे समजा एखादं पर्टिक्युलर ध्येय आहे तुमचं, ते तुम्हाला साध्य करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील. समजा तुमच्यापैकी उद्या काही सरळ स्वप्न घेतलं की मला उद्या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे, तर तुम्ही असेच व्हाल? तुम्हाला काहीतरी भरपूर चेंजेस करावे लागतील प्रचंड प्रमाणात. किंवा तुम्ही असं ठरवलं की भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळाले, मी आतापासून प्लॅन घेतो पुढच्या आता जे नवीन ऑलिम्पिक आहे त्याच्यामध्ये मी एक तरी गोल्ड मेडल भारताला मिळून देणार. ते असंच होईल भारतात. ओके, त्या तुम्हाला बरंच काय काय करावं लागेल, काय काय करावं लागेल, बरंच काय काय, म्हणजे तुम्हाला प्रचंड प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. बरोबर आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता तुम्ही एक काम करायचं, ठीक आहे, तुम्ही परत ना सगळ्यांनी जागेवर उठायचं. लगेच तुम्ही एकदम एक्शन मध्ये असता. तुम्ही सगळ्यांनी जागेवर उठायचं आहे आणि तुम्हाला मगापासून जे गोल सांगितले, कुठले कुठले गोल सांगितले? एक होते लिमिटेशन गोल, दुसरं होतं रिॲक्शन गोल,
तिसरं होतं ऍस्पिरेशन, म्हणजे ही माझी महत्वाकांक्षा किंवा ही इच्छा आहे, माझं एक स्वप्न आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं आपला गोल कसा असायला पाहिजे, ब्रेक थ्रू. आता ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल 30 वर्ल्ड कपची मॅच 2020ची, युवराज सिंग बॅटिंग करत होता आणि अचानक त्या ऑस्ट्रेलियाच्या बॉलरवर कसं काहीतरी वाद झाला, आणि वाद झाल्यानंतर तुम्हाला माहिती नंतर काय झालं, 6 बॉलमध्ये 6 6, त्या बॉलरचं करिअरच बरबाद झालं. ओके. ती एक मॅच. ठीक आहे. सो हे रिॲक्शन कोड. पुढचं काय होतं, ऍस्पिरेशन कोड. ऍस्पिरेशन म्हणजे तुम्हाला मनापासून मला हे असं काही माझी एक इच्छा आहे, मला हे साकार करायचंय, मला हे मिळवायचंय, मला हे ओके साकार करायचंय, ते ऍस्पिरेशन गोल होतं. तर आपला गोल कसा असायला पाहिजे, ब्रेक थ्रू गोल्स. ब्रेक थ्रू गोल्स म्हणजे एक तर ते कसं पाहिजे, आव्हानात्मक, एक तर ते चॅलेंजिंग पाहिजे. ओके. त्याचे चॅलेंज पाहिजे. दुसरं म्हणजे ते इन्स्पिरेशनल पाहिजे, प्रेरणादायी पाहिजे. ओके. आणि दुसरं म्हणजे ते तुम्हाला इमोशनल करेल. जर खरंच उद्या साकार झालं तर तुम्हाला काय करेल, ते मनापासून इमोशनल करेल. ओके. आणि हे साध्य करण्यामध्ये तुमची गोष्ट काय असेल, जर तुम्हाला साकार करायचं असेल तर ते तुम्हाला का साकार करायचं, त्याची काहीतरी गोष्ट पाहिजे. ठीक आहे. ती गोष्ट काय असेल आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काय काय बदल तुमच्या हे करावे लागतील. आता हे तुम्हाला कदाचित थोडंसं तुम्हाला लक्षात आलं नसेल, पण जसं आपण स्लाइड पुढे जाईल ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. तिथे काहीतरी लिहिलंय स्मार्ट म्हणून, दिसत तुम्हाला स्मार्ट बाजूला. हे ऐकलंय कधी, स्मार्ट प्रकार ऐकलंय? काय असतं स्मार्ट म्हणजे, स्मार्ट मोबाईल किंवा फोन नाही. स्मार्ट काय स्मार्ट मध्ये सांगू शकाल कोण, स्मार्ट म्हणजे काय? स्मार्ट म्हणजे येस. हे स्मार्ट म्हणजे तसं काय नाही, स्मार्ट मोबाईल वगैरे काय नाहीये. स्मार्ट म्हणजे ही गोल सेटिंग करण्याची एक टेक्निक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी फुल फॉर्म सांगतो. एस म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट म्हणतो, स्पष्ट. ओके. ते स्पष्ट पाहिजे. म्हणजे समजा मगाशी कोणतरी म्हणाला की मला शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमायचे, तुम्ही म्हणाल, तुम्हीच म्हणाल ना, भरपूर म्हणजे किती, ते टार्गेट काय ठेवलेलं नाही. मग आता तुमच्या दृष्टीने भरपूर म्हणजे उद्या 1000 रुपये मिळाले पण भरपूर असू शकतात नाही, किंवा 1 लाख रुपये मिळाले पण भरपूर असू शकतात. शेअर मार्केटमध्ये करोडमध्ये चालतात. मग ते करोडची अमाऊंट पाहिजे ना. ओके. म्हणजे समजा उद्या मी तुम्हाला म्हणालो की अरुणजी जरा तिथे जा आणि ते घेऊन ये, माहित नाही का स्पेसिफिक नाही ना, तेच मला समजलं ना. जर तुम्ही म्हणतात मला भरपूर पैसे कमवायचे तर ते भरपूर पैसे किती, आकडा पाहिजे ना. आय वॉन्ट टू बी ॲज रिच ॲज मुकेश अंबानी, त्यांना नाही होऊ शकतं, पण एका वर्षात. ओके. तुम्हाला पुढचं आहे बघा, त्या स्मार्ट मध्ये बरंच काय काय. एस म्हणजे स्पेसिफिक म्हणजे मला नक्की काय पाहिजे ना ते तुम्हाला क्लिअर पाहिजे. आता तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आला, ठीक आहे, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला माहिती मिळाली 4:30 ते 7:30 असा विषय आहे, असं स्थळ आहे. ठीक आहे. समजा मी त्याच्यामध्ये असं टाकलं असतं की असा कार्यक्रम आहे, फोन नंबर नाही, काय नाही, कुठेतरी आहे दादरला, मग काय करणार तुम्ही, येणारच नाही. कुठे यायचं, फोन नंबर पण दिला नाही, जाऊ कुठे, असं का, स्वप्न दिवशी स्वप्नपूर्ती कुठे जाऊ, तू स्थळ बिळ काय दिलं नाही, स्थळ दादरपूर्व कुठे शोधत असं तुम्हाला स्पेसिफिक ठिकाण पाहिजे ना. तसं तुमचं जे गोल आहे तसं त्याच्यामध्ये स्पेसिफिक पाहिजे की मला नक्की किती, काय, कसं, त्याचा आकडा म्हणतो किंवा त्याचा एक पर्टिक्युलर एक गोष्ट पाहिजे. ओके. प्रामुख्याने आकडा. जर मला भरपूर पैसे पाहिजे तर ते किती. ओके. पुढचं एम म्हणजे मेजरेबल, म्हणजे त्याला मोजता यायला पाहिजे, ते मोजता यायला पाहिजे. नंतर पुढचं आहे ए. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, अरुणजी मला एका वर्षात मुकेश अंबानी इतकं श्रीमंत व्हायचं. ओके. अचिवेबल आहे का ते, नाही, असू शकतं पण एका वर्षात नाही. मुकेश अंबानी एवढी वर्ष, करोडो वर्ष त्याच्या वडिलांपासून, त्याच्या आजोबांपासून हे सगळं सुरू झालं, नाही आजोबांपासून वडिलांपासून सुरू झालंय, ते एका वर्षात नाही घडलंय. बरोबर आहे. तसं मी एका वर्षात मुकेश अंबानी एवढा श्रीमंत, स्वप्न बघणं बरोबर आहे, चूक नाहीये, ते गोल असणं बरोबर आहे, कदाचित तुम्ही ते अचिव्ह करू शकता, पण एका वर्षात नाही. म्हणजे बघा तो सर्वात फेमस, तो वर्ल्ड चॅम्पियन, तो धावपटू कोण, बोल्ट, हुसेन बोल्ट. मी पुढच्या ऑलिम्पिक मध्ये त्याला हरवणार आहे. आता येणार ऑलिम्पिक आहे ना, त्याच्यामध्ये त्याला हरवणार. काय वाटतं तुम्हाला, चुकीचं आहे ना, अचिव्हेबल नाही आहे ते. तो त्यासाठी इतकी वर्ष मार मरतोय, बरोबर आहे.
मी असं कसं बोलू शकतो की उद्या मी त्याला पुढच्या ऑलिम्पिकमध्ये हरवून दाखवतो? पॉसिबल? हे बघा, स्वप्न बघायचं ते पण अचिव्हेबल पाहिजे. हा, असं पण पाहिजे की ते अचीव्ह करता येणं शक्य आहे. ठीक आहे, अचिव्हेबल. नंतर काय आहे? 8 ह्याच्याशी निगडीत आहे ते रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे बाबा काहीतरी तू असं रिअलिस्टिक बोल ना, हे काय अवघड काहीतरी नको ते काही गोष्टी बोलू नकोस. ओके, रिअलिस्टिक, वास्तववादी म्हणतो ना, वास्तववादी, काहीतरी वास्तववादी पाहिजे बाबा. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे टी. टी म्हणजे काय असेल? टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे कधीपर्यंत बाबा? हा, म्हणजे बाबा तुम्हाला इथून पुण्याला निघायचंय, आता आपण दादरला आहोत. दादरला आपल्याला पुण्याला जायचं असेल किती वेळ लागेल? साधारण 3 तास. नक्की 4 तास. हा, ते डिपेंड अपॉन ट्रॅफिक. बरोबर आहे. हा भाई, समजा तुम्हाला संध्याकाळी एक महत्वाचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे, किंवा दिवशी एक मीटिंग आहे, तुम्ही त्याला टाइम कसा देणार? सगळी परिस्थिती पाहून देणार ना, की बाबा मी 8ला आपण मीटिंग करूया, मी आता 4 वाजले, मी आता निघतोय. ओके, पण मला वाटतं कधी ट्रॅफिक बिपिक बघता मध्ये काही अडचण आली तर आपण एक काम करूया, बेस्ट वे आपण 2:30 वाजता भेटूया. म्हणजे मला 1 तासाचा गॅप दे, मी एकदम पुण्याच्या जवळ आलो तर आपण 8ला मीटिंग चालू करू, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण एकदम कट टू कट टायमिंग ठेवला आणि मध्ये काय अडचण आली तर तसं होऊ शकतं ना. तर हे साधारण गोल स्टेपिंग किंवा गोल सेटिंग करण्याची ही पद्धत आहे. एस म्हणजे स्मार्ट, एस म्हणजे स्पेसिफिक, एक तर स्पष्ट पाहिजे, एम म्हणजे मेजरेबल पाहिजे, ए म्हणजे अचिव्हेबल पाहिजे, आर म्हणजे रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी पाहिजे, आणि टी म्हणजे टाइम बॉन्ड पाहिजे. ओके, त्याला काहीतरी टाइम पाहिजे, हे कधीपर्यंत साकार करायचं. त्याच्या पुढे दिलं बघा ओशो रजनीश. तुम्हाला ओशो रजनीश तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला एखादं ध्येय असेल तर साध्य करण्यासाठी तुम्हाला काय काय स्वतःमध्ये बदल करावे लागतील. ओके, ओशो रजनीश असं यांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असायचं. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर असायचं. हे कसं असं माहितीये, या माणसाने त्याच्या लाईफ मध्ये जवळजवळ 1 लाखच्या वरती पुस्तकं वाचलेली, 1 लाखाच्या वरती पुस्तकं वाचलेली. त्यामुळे त्या माणसाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माहिती असायचं, तेवढं त्याचं वाचन असायचं. ओके, तुम्हाला काय काय बदल स्वतःमध्ये करावे लागतील. आणि तुम्हाला काय लक्षात येते, ब्रेक थ्रू गोल्स म्हणजे एक तर ते इमोशनल पाहिजे, चॅलेंजिंग पाहिजे, तुम्हाला असं अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली पाहिजे की मला हे अचीव्ह करायचं आहे, आणि त्याच्या मागे तुमची काहीतरी गोष्ट पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण जरा. हा, तुमच्या हो मध्ये दम नाही, जाऊया पुढे जरा. पहिली गोष्ट, हे नाव ऐकलं तुम्ही? भावेश भाटिया? नाही ऐकलं? अरे अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. त्यांच्या फोटोवरून तुम्हाला काहीतरी लक्षात आलंय? ऍस्ट्रॉलॉजर आहे? नाही. काही लक्षात आलं तुम्हाला? त्याने बरेचसे पदक मिळवली ते आहे, पण त्यांच्या आणखी फोटो तुम्हाला काय लक्षात आलंय? ती व्यक्ती अंध आहे. ती व्यक्ती अंध आहे. ओके, या व्यक्तीची स्टोरी अशी आहे की एकदम लहानपणी त्याची आई ऑफ झाली, त्यांना आजार झाला होता, आणि हे आणि वडील होते. आणि ही व्यक्ती लहानपणापासून आंधळी होती. महाबळेश्वरला एका छोट्याशा ठिकाणी ते राहत होते. आता आणि काहीतरी त्यांची फॅमिलीमध्ये काहीतरी फसवणूक झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या, आणि त्यांना दुसरा आणखी उधारदेवाचा काही मार्ग नव्हता. त्याचं छोटंसं एक दुकान होतं, तर ते कसं चाललं होतं. पण पुढे आपण काहीतरी लाईफ मध्ये काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी नवीन अचीव्ह केलं पाहिजे, यासाठी त्यांनी काहीतरी एक स्वप्न पाहायला ठरवलं. पण त्याला कोणते सांगितलं की तू मुंबईत जा, तिथे आंधळ्या लोकांची एक शाळा असते, तिथे त्यांना पर्टिक्युलर काही एज्युकेशन दिलं जातं, शिकवलं जातं, तू ते शिक्षण घे, मे बी तुला त्याचा काही पुढे फायदा होऊ शकतो. जायचं कसं, कुठे, काय, काहीही पत्ता नव्हता. पण वडील म्हणाले बाबा तू जा, आपण काहीतरी करू. आणि ही व्यक्ती मुंबईला आली आणि विचारत ते ब्लाइंड स्कूलमध्ये पोहोचली, आणि पोहोचल्यानंतर त्यांनी तिकडे ते काय कोर्सेस वगैरे असतात ते जॉईन करायला सुरुवात केली. तिथे त्यांना मेणबत्ती बनवायला शिकायची. काय करायला शिकायचे? मेणबत्ती बनवायला शिकायची. ओके, तिथे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स होते, पण तिथे ह्यांना शिकत होतं प्रामुख्याने मेणबत्ती बनवायला. पण ह्यांना ते शिकवत नव्हते, कारण काय, ती आंधळी आहे, ही व्यक्ती अंध आहे. ह्यांना मेणबत्तीचे कलर कशी करणार, ह्या बाकीच्या गोष्टी करणार कशा, ह्यांना बनवायला कसं शिकवणार. त्यामुळे अंध लोकांसाठी एक पर्टिक्युलर काहीतरी वेगळं होतं. ते बोलले ना मला हे शिकायचंय, पण त्यांना अनेक वेळा टाळण्यात झालं, कारण बाबा तुला दिसत नाही. पण शेवटी यांनी एका शिक्षकाच्या पाठी लागून ती गोष्ट शिकून घेतली.
बरं, ते ब्लाइंड स्कूलमध्ये असा एक प्रकार असतो की तुम्ही पर्टिक्युलर एखादा टाइम पिरियड जर कंप्लीट केला, तसं आपण म्हणतो डिग्री डिप्लोमा असं जर कंप्लीट केलं तर त्यांना एक स्कॉलरशिप किंवा असे अमाऊंट मिळते. ओके, ती अमाऊंट होती साधारण 5,000 रुपये. आणि ते घेऊन ते त्यांच्या गावी महाबळेश्वरला परत एकदा आले. आणि परत एकदा आल्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितलं की मी एक महत्वाचा कौशल्य शिकून आलोय, मेणबत्ती बनवण्याचा, आणि आपण आता मेणबत्ती बनवण्याचा एक उद्योग सुरू करायचा. ओके, आणि यांनी वडिलांना सोबत घेऊन त्यांनी फक्त वडिलांना सांगितलं की मला एक पर्टिक्युलर मी तुम्हाला कलर सांगतो ना, ते मला फक्त तुम्ही सांगा की अरे हा कलरचा हा आहे, तुम्हाला दिसतं ना, मला दिसत. ओके, असं करून त्यांनी मेणबत्ती बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. ओके, एकदम छोटासा व्यवसाय. आणि नंतर त्यांनी ते जागोजागी कुठेतरी असं स्टॉल लावायचा किंवा असं काही करत ते विकायला लागले. ओके, मग त्यांनी ठरवलं की आपण जर चर्चच्या बाहेर विकलं तर आणखी थोडे जागले पैसे मिळतील, कारण साधारण 300 लोकांमध्ये ते मेणबत्ती वगैरे असं ते प्रकार असतो. ओके, म्हणून त्यांनी चर्चच्या बाहेर स्टॉल लावला. तिथे थोडे त्यांना आणखी चांगले पैसे मिळाले. एक दिवशी एक मुलगी तिथून जात होती आणि ती जाता आता तिने त्याला पाहिलं आणि तिला ते मेणबत्त्या खूप आवडल्या. आणि ती मुलगी खूप छान ती विकत पण घेतल्या आणि ती 2-3 दिवसांनी त्याला रोज पाहत होती मेणबत्ती विकताना. आणि एक दिवशी ना ती म्हणाली की मी आहे ना सर सुट्टी म्हणून माझ्या गावाला आले इथे महाबळेश्वरला, तर मला थोडा पिरियड आहे, तर तुम्ही मला हे शिकवाल का मेणबत्ती बनवायला. ओके, तो बोलायला हे काय प्रकार आहे, ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण शिकूया. आणि ह्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. आणि झालं असं की ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली. ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि ती जेव्हा तिची सुट्टी कंप्लीट व्हायला लागली, ती म्हणाली की हे मेणबत्ती वगैरे शिकवायला तुम्ही मला थँक्यू व्हेरी मच, मला शिकवलं, पण मला तुम्हाला माझे इमोशन्स सांगायचे. ते इमोशन्स असेल की तुम्ही मला फार आवडता, माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्यावर लग्न करायची इच्छा आहे. हा म्हणून बोलला काहीतरी गडबड आहे. ओके, काहीतरी गडबड आहे. तू बोला तू कोण आहेस, तुला काय आहे, मला काय कळत नाही, मी असा एकदम आंधळा माणूस, एकदम माझी काय नीट व्यवसाय नाही काय. मग तिने त्याची माहिती घेतली. ते एक मोठ्या श्रीमंत बापाची मुलगी होती. ते सगळं ऐकल्यानंतर तो बोलत तू आता सोडून होती, हा ते सोडून दे, इथं तुझी वडील तुला वेळात काढतील, हा काय प्रकार आहे. ओके, आणि तुला दुसरे चांगली मुलगी मिळत असताना तू माझ्या मागे काय लागलीस. हा, त्याला वाटलं तुला काय तुझं काही वेगळा प्लॅन आहे का, म्हणजे संशय तर माझं. शेवटी तुम्हाला नाही, खरंच मला तुझ्यावर प्रेम झालंय, मला तुझ्यावर लग्न करायचं. ठीक आहे. आणि ही एक मुलगी म्हणजे आपलं हे सॅम्पल घेऊन वडिलांना दाखवले गेले की असं असं आहे. ओके, वडिलांनी काय रिएक्शन असेल, तुम्ही पण असं त्याला गेलं, तुम्ही पण ते उत्तर दिलं असतं, तुझं काय डोकं फिरला आहे. ओके, असं करता 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 शेवटी वडिलांना नाकार होता, तो ती 1 वर्ष वडिलांचा फॉलोअप घेतो. नाही मला त्याच्याशी लग्न करायचंय, त्याच्याशी लग्न करायचंय, त्याच्याशीच लग्न करायचं. 1 वर्षांचा वडील म्हणाले जा तुला जग मारायची मा. आणि अशा पद्धतीने तिने त्याच्यावर लग्न केलं. ओके, लग्न केलं डेफिनेटली. मग पुढे त्याला ती त्याच्या व्यवसायात मदत करायला. ती बोलली की कसं आहे माहिती का, मला वडील म्हणजे खूप श्रीमंत आहे, माझं उद्या दुसरे कुठे लग्न झालं असतं ना तर तिथे मी घरात बसून राहिली असते, काय नोकर चाकर आहे बऱ्याच गोष्टी, पण मला ना असं राहील नाही घालवायचं, मला काहीतरी असं करायचं आणि मला तुझ्या कामात मजा येते, खूप वेगळं वाटतं, नेहमीपेक्षा कधी वेगळं वाटतं. आणि त्याचं लग्न झालं आणि नंतर ही त्याच्या व्यवसायात त्याला मदत करायला. ती पण त्याच्याबरोबर मेणबत्ती बीक वगैरे असं काहीतरी सुरू झालं. त्याच्यानंतर एक दिवशी डोक्यात आयडिया आली की बाबा इथे बाहेर ना अशी चर्चच्या बाहेर किंवा आणखी कुठेतरी अनेक भिकारी मुलं भीक मागत असतात, तर आपण एक काम करूया, त्यांना विचारूया की तुम्ही आम्हाला मेणबत्ती विकायला मदत कराल का. तुम्हाला भीक मागून किती पैसे मिळतात आम्हाला माहिती नाही, पण मेणबत्ती विकून जे काही येतील ना त्याच्यातले आपण तुम्हाला एवढे पैसे नक्की देऊ. ओके, भिकारी म्हणाले ठीक आहे, एकतर त्याच्यामध्ये एकतर आपण कधी भीक मागण्यापेक्षा हा एक व्यवसाय केलेला बरा. ओके, त्यात तुम्हाला थोडासा मान सन्मान पण मिळेल, लोक भीक करतात आपल्याला हडपड करतात, याच्यामध्ये आपल्याला थोडासा मान सन्मान पण मिळेल. तर अशा पद्धतीने त्यांची एक टीम तयार झाली. ओके, आणि मग त्यांनी मेणबत्ती विकायला सुरुवात केली. नाईट साहजिक म्हटलं टीम आल्यानंतर थोडीसा जरा व्यवसाय आणखी थोडासा वाढ आला. असं करता 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 तो असं काहीतरी करतोय आणि त्यांनी जवळजवळ नाही म्हटलं 240 लोकांना काम द्यायला सुरुवात केली. आणि ही बातमी एका पत्रकाराला माहिती पडली. ओके, आपण बघा कधी कधी इन्स्पिरेशन स्टोरी वगैरे ऐकतो, त्याने असं काहीतरी केलं, हे असं काहीतरी केलं, हे असं काहीतरी टीव्हीवर असे काही काही बातमी येतात बघा. तसं ती पत्रकाराने एक बातमी पेपरमध्ये छापली आणि त्याच्यानंतर त्याचा एक छोटासा टीव्ही इंटरव्ह्यू वगैरे झाला, असं काही एका न्यूजमध्ये त्याची बातमी आहे. आणि साहजिकच अशी स्टोरी ऐकल्यानंतर त्याला आणखी काही कार्यक्रमात बोलवण्यात आलं की अरे बघा एक अंध व्यक्ती पण असं करतायत, तसं करताय, असं करताय.
आणि त्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार होता. ओके. आणि त्या कार्यक्रमात सत्कार असताना तिथे प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश अंबानी साहेब आले. आणि मुकेश अंबानी साहेबांनी एक तर त्यांची स्टोरी कधी ऐकली, एकदम त्यांना पण आवडलेली खूप जबरदस्त स्टोरी आहे. आणि ते त्यांना कधी ऐकलं की भावेश भाटिया ना, त्यांच्या युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ घेतील आणि लाईव्ह पण जरूर ऐका. अतिशय जबरदस्त इन्स्पिरेशनल माणूस आहे, अंगावर काटा ऐकतो तुम्हाला. आणि त्यांचं अख्खं भाषण ऐकलं मुकेश अंबानीला प्रचंड आवडलं. मुकेश अंबानी म्हणाले आपण ह्या माणसाला काहीतरी मदत केली पाहिजे. ओके. फोन जरा सायलेंटवर टाका, आपण यांना काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांचं तिकडे सेक्रेटरी होतं बाजूला, एक काम कर, आपण आपल्या कंपनी देऊ किंवा आपल्या रिलायन्ससाठी आपण त्यांना काहीतरी मदत करूया, एक चेक बनव, सही, आणि त्यांना दे. आणि तेच त्यांचं भाषण संपलं, त्यांचा सत्कार वित्कार झाला आणि ते सेक्रेटरी त्याच्याजवळ गेला की आमचे सर आहे आणि सरांनी तुम्हाला मदत करायला ठेवली आहे, तर हा चेक तुम्हाला. ओके. आणि हे सगळं ना स्टेजवर चालू होता कार्यक्रम. त्याचं नुकतंच भाषण वगैरे संपलं होतं, त्याच्या बाजूला उभे होते, फोटो सेशन वगैरे चाललं होतं. बाजूला माईक असंच होता. ते म्हणाले एक मिनिट, तुमचे सर कोण आहे, मला त्यांना भेटायचं. ओके. मी त्यांना कॉलर माईक वगैरे लावला होता, तू माईक चालू आहे काय मला त्यांना भेटायचं. आणि तो सेक्रेटरी त्यांना मुकेश अंबानीमध्ये घेऊन गेला. ते म्हणाले सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला चेक देण्याचा 5 लाखाचा चेक होता काय द्या, तुम्ही मला चेक देण्याचा प्रयत्न केला, थँक्यू व्हेरी मच, पण मला भीक नको आहे, मला काम द्या. आणि हे सगळं माहीत पण एकदम त्या अख्ख्या सभागृहामध्ये चालू होतं. मुकेश अंबानी पण एकदम असं ऑफर झालं. त्यामुळे ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण नक्की काहीतरी करूया. ओके. आणि त्याने तो चेक परत दिला भावेश भाटिया यांनी त्यांना. आणि सेक्रेटरी मुकेश अंबानी सेक्रेटरी सांगितलं की आपण यांची मिटिंग आजच आपण करू टाकूया. आता ह्यांना काय वाटलं माहिती का, हे असं बरेच जण बोलतात, नंतर काय होत नाही. आणि ते थोड्या वेळ पुढे निघायला लागले. लगेच त्यांना सांगितलं की तुमची मिटिंग आहे, साहेबांनी बोलवलं तुम्हाला इकडे इकडे यायचंय. तिथे गेल्यानंतर त्यांची मिटिंग झाली मुकेश अंबानी बरोबर. आणि मुकेश अंबानी त्यांचा व्यवसायिक समजून घेतला. आणि मुकेश अंबानी म्हणले ओके आपण एक काम करूया, तुम्हाला मी एक काम करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही दर दिवाळीला आमच्या कर्मचाऱ्यांना काहीतरी गिफ्ट देतो. ओके. काहीतरी आम्ही देतो. तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेट गिफ्ट नावाचं खूप मोठं एक असं काम असतं. तर मला वाटतं यावेळेला आपण त्यांना छान छान कॅन्डल्स देतो. तर तुम्ही आम्हाला चांगल्या काहीतरी कॅन्डल्स द्या. तर आमचे असे लोक आहेत, तुम्ही देणार का? चालेल. 25 ते 30 लाखाचं काम होतं ऑन द स्पॉट. म्हणजे काम मिळालं आणि मग त्यांनी ते काम पूर्ण केलं. आणि तुम्हाला माहिती असेल की माहित नाही, आतापर्यंत रिलायन्सला त्यांचं दिवाळी अजूनही चालूच आहे, अजून चालू आहे. आता तो करोडचा व्यवसाय, मेणबत्तीचा छोटासा व्यवसाय आता मोठ्या याच्यामध्ये झाला आहे. आता त्याचं मोठं कॉर्पोरेट त्यांचं डील आहे रिलायन्स बरोबर, त्यांचे अनेक मोठे मोठे हे आहेत. ते झालं, त्यांचं एक पर्टिक्युलर गोष्ट त्यांची अचीव्ह झाली. बरं हा माणूस सकाळी उठतो ना, जसं आपण म्हणतो ना तुम्ही सकाळी का उठता, हा माणूस सकाळी उठतो तर म्हणतो की असे अनेक लोक आहेत माझ्यासारखे ज्याच्याकडे काही पर्टिक्युलर गोष्ट नाहीये, त्याचे पाय अपंग आहे किंवा काय ते त्यांच्या आयुष्यात हरून बसलेले आहेत. तर मला अशा लोकांना रोजगार द्यायचा आहे. हा त्यांची खूप मोठी जवळ त्यांनी म्हणजे मला नीट आठवण्यास सांगतात, पण त्यांची खूप मोठी टीम आहे, त्या लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. आज त्यांचा मेणबत्तीचा व्यवसाय खूप मोठा याच्यामध्ये आहे आणि त्याचं भरपूर नाव आहे. पण त्यांचं एक पर्टिक्युलर स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो ना आता ठीक आहे तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. ओके. बऱ्याच असं घडतं की नाही, एखादा माणूस मुंबईत येतो तो म्हणतो मला घर पाहिजे घर पाहिजे घर पाहिजे, आणि घर मिळाल्यानंतर मग नॉर्मल होतं. पण यांनी आणखी स्वप्न घेतलं की आपण काहीतरी आणखी केलं पाहिजे. तर तुम्हाला माहितीये जसं ऑलिम्पिक असतं तसं एक पॅरा ऑलिम्पिक असतं. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे जे लोक अपंग आहे किंवा त्याच्यामध्ये काही आपण स्पेशल पीपल, त्याच्यासाठी एक वेगळं ऑलिम्पिक असतं. ओके. मग ह्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घ्यायला ठरवलं. आणि हे जे मेडल दिसतात ना तुम्हाला, हे त्यांनी आतापर्यंत मिळवलेले मेडल्स आहेत. ओके. भावेश भाटिया एक अंध कॅन्डल विक्रेता, यांची स्टोरी तुम्ही युट्यूबला जाऊन किंवा गुगलला सर्च मारा, एकदम जबरदस्त इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. प्लस त्यांना जर तुम्ही कधी लाईव्ह ऐकायला मिळाला ना तर जरूर ऐका. ओके. त्यांच्या पाठीकडे एक गोष्ट होती का, एकतर मी ह्या अडी अडचणीतून बाहेर आलोय, पण मला माझ्यासारख्या आणखी लोकांना रोजगार द्यायचा आहे. ओके. हे जबरदस्त एक गोल. मला त्यांच्याकडे जोरदार टाळायला पाहिजे. पुढच्या स्लाइडला जाण्यापूर्वी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही काही जणांना ह्याचं उत्तर माहिती असेल पण उत्तर देऊ नका. काही लोक जवळजवळ 90% लोकांना हा नवीन कॉन्सेप्ट असेल. समजा हा अख्खा फळ आहे, हे आपलं अख्खं जग आहे. जग काय आहे? अख्खं जग आहे. ओके. आणि हे कोण आहे? माणूस, तुम्ही आणि मी. तुम्ही स्वतःला जगता. ठीक आहे. आता हे अख्खं जग आहे
हे तुम्ही आहात. ठीक आहे. आता ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा तुमच्या आयुष्यात परिणाम होतो का? होतो. ओके. अरुणजी म्हणतात होतो. बरोबर नाही? थोडंफार होतो. उत्तमजी होतो. बाकीच्यांचं काय म्हणणं होतो नाही होतो? कुठे आहात तुम्ही? होतो. ओके. कालच मला वाटतं इराणमध्ये एक घटना घडली. तिकडचा जो त्यांचा कमांडर आहे सुलेमानी, ते अमेरिकेने अटॅक केला, त्याच्यामध्ये मारला गेला. ओके. आता एवढी मोठी घटना घडली. ठीक आहे. त्याचे आपल्या भारतावर परिणाम होत आहेत, नाही असं नाही. पण अनेक अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतात, तर सगळ्या गोष्टींचा आपल्या लाईफवर परिणाम होत नाही. ओके. म्हणजे काल जपानमध्ये गाडा गेला, तुमच्या लाईफमध्ये काही परिणाम झाला? वाईट गोष्ट आहे ना, कुठे गेलाय. ठीक आहे. तर त्याचा तुमच्या माझ्या आयुष्यात काही परिणाम झाला नाही. म्हणजे ते गाडा कुठेतरी इकडे आहे. ठीक आहे. आणि तुमच्या भोवती एक वर्तुळ आहे. काही गोष्टी त्या वर्तुळाच्या बाहेर घडतात. ओके. ते घडतात, पण त्याचा तुमच्या माझ्या लाईफवर काहीच परिणाम होत नाहीये. म्हणजे समजा आता आपण हे लेक्चर अटेंड करतोय, मे बी तिकडे बाजूला कुठेतरी बिल्डिंग मध्ये इमर्जन्सी केस असू शकते, पण आपल्याला आता आपला काही परिणाम होतोय का? नाही. ओके. म्हणजे काही गोष्टी घडताय, पण ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर घडतात. ठीक आहे. आता ही वर्तुळ आहे, वर्तुळाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा तुमच्या आयुष्यात नक्की परिणाम होतो. नक्की. बरोबर आहे. पण त्या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो का? नाही. सगळ्यांनी करू शकत? अजून कोणाचं काय उत्तर? नाही करू शकत. ओके. सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकतो, काही करू शकतो. ओके. जसं तुम्हाला म्हटलं काल ती घटना घडली, इराणचं ते अटॅक झाला. आता असं म्हणतात की इराण आणि अमेरिकेमध्ये उद्या युद्ध सुरू होऊ शकतं. डेफिनेटली आपला कसा परिणाम होईल. कालच सेन्सेक्स पडलं, तुम्ही पाहिलं असेल, शेअर बाजार कोसळलाय. आता थोड्या दिवसांनी तेल आणि पेट्रोल आणखी महाग होईल. रुपया पण हे झालाय. तर कुठेतरी काहीतरी घडत आहे, त्याचा आपल्याला त्याशी डायरेक्ट संबंध नाही, पण आपल्याला त्याचा परिणाम होतोय. ओके. पण आपण हे कंट्रोल करू शकतो का? म्हणजे उद्या ट्रम्पला एक विचार आहे, त्याला फोन लावूया काय तुला काय शांतापासून नाही असं करतो, असं काही करू शकतो का आपण? नाही करू शकतो. ओके. याचा अर्थ काही गोष्टी आहेत ते घडतात आपल्या जगामध्ये, पण त्याचा आपल्यावर परिणाम होतोय, पण आपण ते कंट्रोल नाही करू शकत. बरोबर आहे. जसं आता आपण पाहिलं की गेले 3-4 महिने नवीन बिल आलाय, CAA, बरंच काय बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालले, बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत. ओके. आता उद्या मे बी इथे मुंबईत पण आंदोलन वगैरे होऊ शकतं, आपलं ट्रॅफिक जाम होऊ शकतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. ओके. पण आपण ते कंट्रोल करू शकतो का? किंवा 8 नोव्हेंबरला आपले पंतप्रधान आले, ते म्हणजे उद्यापासून 1500 नोटा बंद. आपल्याला परिणाम झाला? नक्की झाला. पण आपण उद्या म्हणू शकतो का 2 दिवस झाला, फक्त 2 दिवस मला ते फी भरायची होती, प्लीज. असं काही करू शकतो का? नाही करू शकतो. म्हणजे ह्या वर्तुळात ज्या काही गोष्टी घडतात त्याचा आपल्या लाईफवर नक्की परिणाम होतो, तर सगळ्या आपण गोष्टी कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे. आपण त्याची काय करू शकतो? जास्तीत जास्त काय करू शकतो? काळजी. काय करू शकतो? काळजी करू शकतो. ठीक आहे. काही गोष्टी मात्र नक्की घडताय, त्याचा आपल्याला परिणाम होतोय, पण त्याच्यामध्ये आपण चेंजेस आणू शकतो. नक्की. ह्याचा अर्थ आपल्याभोवती आणखी एक वर्तुळ आहे. ओके. या वर्तुळाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना, त्याचा आपल्या आयुष्यात नक्की परिणाम होतोय. फक्त एवढंच, त्याच्यामध्ये बदल आपण घडवू शकतो. ठीक आहे. हे जे वर्तुळ आहे, हे आहे काळजीचं वर्तुळ. हे जे वर्तुळ आहे, हे आहे कंट्रोल किंवा ताबा क्षेत्राचं वर्तुळ. ओके. कळतं तुम्हाला? इथपर्यंत कळलंय? एक वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल आहे, जे घडतंय आपल्या लाईफवर परिणाम होतोय, पण त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. आणि एक वर्तुळ असं आहे जिथे काही गोष्टी घडतायत, त्याचा आपल्या लाईफवर परिणाम होतोय, पण आपण त्याच्यामध्ये काही कंट्रोल आपल्याला नाहीये. ओके. आता मला सांगा, एवढं तुम्हाला कळलं, मग तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुठे घालवला पाहिजे? तिकडे घालवलं पाहिजे का काळजी केली पाहिजे? काय होणार देशाचं, काय चाललंय, रुपया पण पडतोय, बऱ्याच गोष्टी घडताय, काय चाललं, असे भेटतात ना आपल्याला, नाके नाकर असे उभे असतात, काय देशाचं चाललंय घालवलं पाहिजे. बरोबर ना? आपल्याला बऱ्याच हे असं म्हणजे आपण मत देतो, मत. आपण ह्याला मत दिलं, सरकार होईल, आपण टेन्शन मध्ये काय होणार आहे, देवाला माहिती, काय होणार आहे, देवाला माहिती, काय होणार आहे, देवाला माहिती. रोज नवीन नवीन बातम्या येते ना. आणि एक दिवशी आपण सकाळी झोपलो आणि सकाळी उठलो, डायरेक्ट मुख्यमंत्री दिसलो आपल्याला. ओके. म्हणजे आपण आपलं टेन्शन घेतो नाही, मग घेऊन टेन्शन. ठीक आहे. काही गोष्टीची आपण फक्त काळजी करू शकतो, काही गोष्टींचा आपण आपल्या कंट्रोल त्याच्यामध्ये बदल करू शकतो. आता एवढं तुम्हाला कळलं, आपल्याला जास्तीत जास्त वेळ कुठे जायला पाहिजे? कुठे जायला पाहिजे?
आपल्याच होती. ताबा क्षेत्रामध्ये. ठीक आहे. आता मला सांगा, तुमचं जर इथे वेळ जास्त गेला काळजी करण्यामध्ये काय होईल? नो आउटपुट, झिरो. काय होईल? पुढे आयुष्य जाणारच नाही. हा, पुढे जाणारच नाही. आयुष्य पुढे जाणार नाही. आणि तसंच आहे. आणि स्वतःला त्रास होईल. स्वतःला त्रास होईल. काय होईल? वेळ वाया जाईल. वेळ वाया जाईल. आपण फिलॉसॉफर हो, फिलॉसॉफर. हा, एक दुसरे म्हणजे आपण फुकटचे आजार हा म्हणतात ना, बरेचसे जे आजार असतात त्याच्यापाठी काय कारण असतं? काळजी, चिंता. म्हणतात ना, चिंता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका टिंबाचा फरक आहे. बरोबर आहे ना? सो आपण काय करतो, काय होणार देशाचं, काय होणार देशाचं, काय होणार आपले हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम आहे. बघा अशी माणसं असतात नाही मला, त्यांना फक्त प्रॉब्लेम दिसत असतं. ठीक आहे. तर ते जर केलं तर आपण आपली प्रकृती बिघडवू शकतो. ओके. प्लस आपला आहे तो आत्मविश्वास घालू शकतो आणि आपण फक्त बसून राहणार. बरोबर आहे. आता समजा इथे जास्त वेळ गेला तुमचं, इथे ताबा क्षेत्रामध्ये, मला बाकीचं माहित नाही, मला जे काही पॉसिबल आहे ते मला करायचं आहे. ओके. त्याचा जर तुमचा जास्त वेळ गेला तर काय होईल? काय होईल? आमचं गोल अचीव होईल. नाही, असं कसं? अजून काय गोल आपण ठरवत नाही. काय होईल? काय होईल तुम्हाला उदाहरण देऊ. हा, तुमची ह्या काळजी हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे तुमचं कंट्रोल एरिया आहे ना, तो आता एवढा दिसतोय ना, तो हळूहळू वाढायला लागतो. म्हणजे तुम्ही काही गोष्टींसाठी आहे ना, लोकांना सांगू शकता माझ्यासाठी नियम बदला. उदाहरण देऊ तुम्हाला. हा, सचिन तेंडुलकरला मागे त्याच्या एका मित्राने मायकल शूमाकरने एक गाडी दिली. आठवतं तुम्हाला? फेरारी. ती भारतात आणण्यासाठी सचिनला 1.5 करोड टॅक्स भरायचा होता. ओके. तर सचिनने गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की प्लीज टॅक्स माफ करा. गव्हर्नमेंट बोललं ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता उद्या तुम्हाला जर काय कोणी गिफ्ट दिलं असं काही आणि तुम्ही गव्हर्नमेंटला पत्र लिहा, नाही लिहिणार का? आपलं तेवढं कंट्रोल आहे गव्हर्नमेंटवर, किंवा ती व्यक्ती तशी आहे ना. हा, आपण आता समान नागरिक कायदा काम करतोय, आपलं गव्हर्नमेंट काम करतोय, चाललंय सध्या समान नागरिक कायद्याच्या प्रमाणे. सचिन तेंडुलकरला वेगळा नाही, मला वेगळा नाही का? मी पण भारताचा नागरिक आहे, तो पण भारताचा नागरिक आहे. बरोबर आहे. मग त्याने असं काय केलंय, त्याला स्पेशल टॅक्स माफ होतो, मला का नाही होत? चांगला क्रिकेटर आहे, आणि जो सेलिब्रिटी, बरोबर आहे, त्याच्यासाठी नियम बदलण्यात आले. बरोबर आहे. अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला. हा, मी आता सध्या नवी मुंबईमध्ये राहतो, घनसोलीला. हा, माझं मूळ घर इथे आहे शिवडीला, जवळच आहे. ओके. झालं मी आता 1.5 वर्ष झालं तिकडे शिफ्ट झालं. शिवडी नावाशिवाचा प्रकल्प चालू, तुम्ही ऐकला असेल शिवडी नावाशिवा, अनेक वर्षापासून ते प्रकल्प चालू. तर असं म्हटलं जातं की मी ज्या माझी जी बिल्डिंग आहे ती त्याच्यामध्ये येते. ओके. आता लता मंगेशकर जिथे राहते पेडर रोड, तुम्हाला आठवत असेल, तिथे एक बऱ्याच वर्ष ब्रिजचं काम होतं, आठवतं तुम्हाला? हा, तर एक झालं नाही. का झालं माहिती तुम्हाला? लता मंगेशकरने ऑब्जेक्शन घेतलं. ती मला माझी प्रायव्हसी जाते. बरोबर आहे. हा, आता लता मंगेशकर ऑब्जेक्शन घेतलं, माझी प्रायव्हसी, त्यामुळे ब्रिज बनवू नका. ब्रिज झाला का? नाही झाला. आता तो होणार पण नाही. ठीक आहे. आता मी म्हणतो माझी पण प्रायव्हसी जाते किंवा मी इथे राहतो, नको. काय होईल? लता मंगेशकरने धमकी दिली होती, तुम्ही जर असं केलं तर मी महाराष्ट्र सोडून निघून जाईल. मी पण उद्या धमकी देईल, मी उद्या महाराष्ट्र सोडून निघून जाईल. काय होईल? जा नाही, मला गाडीत बसून धमकी दिली. हा, आता परत मला सांगा, लता मंगेशकर वेगळा न्याय आहे, मला वेगळा न्याय आहे. मंगेशकर इज सेलिब्रिटी प्लस येस, लता मंगेशकरचा कंट्रोल एरिया मोठा आहे. बरोबर आहे. ती काही गोष्टी सांगू शकते, माझ्यासाठी नियम बदला. बरोबर आहे. सेम उद्या मी आंदोलन घेतलं, नाही असं नाही झालं पाहिजे, आणि मी त्या भागामध्ये उपोषणाला बसलो. ओके. काय होईल? गव्हर्नमेंट वाढवेल म्हणजे ठीक आहे, त्यानिमित्तानं बारीक तरी होईल. ओके. बरोबर आहे. आणि उद्या एकदम परिस्थिती बिकट झाली, मला काय करते, जबरदस्त गाडीमध्ये बसवते, लावून सलाम लावते. हा, बरोबर आहे. उद्या अण्णा जरी बसले तर हा, धावा देतील की नाही? धावा नको. याच्यामुळे 3-4 मुख्यमंत्री गेले, त्या भरोसा नाही. एक तर केंद्राचं सरकार पण गेलंय, नको नको भेट बसा. तुम्हाला आठवत असेल मागे पण एकदा अण्णा आंदोलन केलं होतं, ते आपले तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते त्यांच्याशी 6 तास मिटिंग करत बसले होते. भरोसा नाही. आता इलेक्शन जवळ ते पुढे आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. आता अण्णा आजारी उपोषण करणार, मी पण उपोषण करणार, पण अण्णा आजारीचं
कंट्रोल एरिया मोठा आहे, बरोबर आहे. ही जो सेलिब्रिटी त्यांचा म्हणतो ना ताबा क्षेत्र मोठे आहे, ते दाम सोडू शकतात एखादी गोष्ट. त्याच्यामुळे एखादं केंद्राचं सरकार पण गेलंय, लक्षात आलं तुम्हाला. आता मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की चला अण्णादादांचं तर ठीक आहे, अण्णादादा समाजसेवा करतो, पण सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी एकाच गोष्टीला फोकस दिला होता. सचिन तेंडुलकर क्रिकेट, लता मंगेशकर सिंगर, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी नियम बदलण्यात आले, बरोबर आहे. मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला बघा ते पत्र दिलं त्याच्यामध्ये दिलं होतं ताबा क्षेत्र आणि काळजी क्षेत्र. तर आपलं जास्तीत जास्त ताबा क्षेत्रामध्ये जायला पाहिजे की नको, जायला पाहिजे, बरोबर आहे. आता तुम्हाला तुमच्या ताबा क्षेत्रामध्ये गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला तुमच्या ताबा क्षेत्रातल्या गोष्टी माहिती आहेत. एक तर सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला सध्या लाईफमध्ये कुठले प्रॉब्लेम फेस होत आहेत आणि ते कुठले आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो हे तरी माहिती आहे. नाही माहिती. कधी असं विचार केलाय? नाही केला. एक कागद पेन काढून तो विचार करा ना काय. आर्थिक गोष्टी जे असतात, मी तुम्हाला आता काय म्हणतोय, कधी असं बसून विचार केलाय का की बाबा सध्या हे माझं लाईफ आहे, हे मला आणखी चांगलं करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीची मला अडचण आहे, असं काय केलंय कधी? नाही केलं. स्वॉट अनालिसिस नावाचा काही प्रकार ऐकला तुम्ही? स्वॉट अनालिसिस हॅलो, तुम्ही जागे आहेत ना? नाव ऐकलं साईट अनालिसिस. ऐकलंय? हा, तर कधी असं कागद पेन घेऊन बसा, स्वॉट अनालिसिस इथे मी लिहितो. ओके, स्वॉट याच्यामध्ये एस म्हणजे स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे तुमच्यातले चांगले पॉइंट्स काय, तुमच्यातले गुण काय, गुण. ओके, बरं. हे तुम्ही जेव्हा लिहायला बसाल ना तर काही ऍक्टिव्हिटी करायची, तुम्हाला सांगतो काय करायचं. ओके, एकतर स्वतः बसायचं, लिहायचं माझ्यातले स्ट्रेंथ काय, ठीक आहे. ओके, आणि नंतर तोच कागद घेऊन दुसऱ्याकडे जायचं. इथे कोण लग्न झाले, व्हेरी गुड. तर बायको किंवा नवरा कसं आहे, बायकोकडे गेला तर तिला विचारतं माझ्याकडे स्ट्रेंथ काय, ठीक आहे. आईकडे जा, आईला विचारा माझ्याकडे स्ट्रेंथ काय. वडिलांकडे जा, वडिलांना विचारा माझ्याकडे स्ट्रेंथ काय. एक तर तुम्ही असं कागद घेऊन गेल्यानंतर त्यांना आधी वाटलं काय झालं, बरोबर आहे, काय झालं, नवीन वर्षाची सुरुवात कुठे केली होतीस, काय हे, अचानक कागद बिगद घेऊन तू काय असं विचारतोय, ठीक आहे. एक तर त्यांना मोठा हा शॉक असेल, ठीक आहे. मग मित्रांमध्ये किंवा तुम्ही अशा व्यक्तीचा ज्यांना तुम्ही आदर करता अशा लोकांना जाऊन भेटा, मग त्यांना विचारा माझ्यातला स्ट्रेंथ काय, बरोबर आहे. कधी कधी तुम्हाला वेगळं अँगल पण मिळतो, तुम्हाला माहिती पण नसेल, बरोबर आहे. बरं, तुम्ही त्याला स्ट्रेंथ म्हणताय की खरंच स्ट्रेंथ आहे की नाही हे तुम्हाला माहिती तर पाहिजे. त्यामध्ये माहिती का, आपण जेव्हा स्वतः लिहायला बसतो ना माझ्यात चांगले गुण कोणते आहेत, तर आपण रामाच्या नंतर मी जन्माला आलो, दुसरं कोणच नाही असं स्वतःमध्ये इतकं भरपूर लिहितो ना, काय काय विचारू नकोस. ओके, ते स्ट्रेंथ जाऊन बाहेर पण जाऊन चेक करा, ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. कधी कधी आपल्याला जी स्ट्रेंथ वाटते ना ती तुमची स्ट्रेंथ नसते, कधी कधी तुमची विकनेस पण असू शकते, किंवा ती कदाचित तुमची खोटी स्ट्रेंथ असू शकते. तुम्हाला असं वाटतं ही मोठी स्ट्रेंथ आहे, किंवा कधी कधी तुम्ही विचार पण केला नसेल अशी एखादी गोष्ट तुमच्याबद्दल आहे जी तुम्हाला समोरचं सांगतो की ही तुझी स्ट्रेंथ आहे. तुम्हाला उदाहरण देऊ, निर्मिती सावंत माहिती तुम्हाला, मराठी कॉमेडी ऍक्टर. ओके, तसं बघायला गेलं तर जाडी बाई, अशा जाडी बाई जर आपल्या बाजूला असतात आपण तिची मस्करी करू शकतो, जाडी आहे पण तिची ती स्ट्रेंथ आहे ना. विनीत बोंडे आठवतो तुम्हाला, तो छोटा चला हवा याचा आता एक नवीन पण आहे. तसं बघायला गेलं तर माझी हाईट कमी आहे, हा काही काय लोकांना मिनोरेट असतो. मग आता सध्याचा जो चला हवा जो आहे तो, आणि तो विनीत बोंडे ह्यांनी तर रगडा दिवस राहतो माझी हाईट कमी आहे, पण त्याच्याने स्ट्रेंथ झाली की नाही. भाऊ कदम असा कोणतरी हिरो असू शकतो, त्याचं स्वप्न पाहिलं तर तुम्ही. ओके, म्हणजे कुठली हिरोची इमेजच नाही त्याच्यामध्ये, पण असा हिरो होऊ शकतो. आणि ही जर आता मला वाटतं महाराष्ट्राचं सर्वात मोठं एक नाव आहे, बरोबर आहे, भाऊ कदम. ते तसं दिसणं ही त्याची स्ट्रेंथ झाली, त्याचा इमोशन त्याची स्ट्रेंथ झाली, ते कदाचित तुम्हाला इतर लोकांच्या अँगलमधून पण माहिती पडतं. त्यास म्हणजे स्ट्रेंथ. ओके, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस. ओके, आता जेव्हा तुम्ही स्वतः लिहिता परत तेच घडतं, माझ्यामध्ये गुण भरपूर आहे, विकनेस एक गुण आहे जास्त, एक दोन. बायकोसमोर बसल्यानंतर मग संपला, पेपर संपला, हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही. ओके, सर्वात मोठा क्रिटिक जवळचा
ठीक आहे. सेम आईला विचारा, वडिलांना विचारा, मित्रांना विचारा, बहिणीला विचारा, इतर लोकांच्या अँगलमधून पण बघा की तुझी विकनेस काय आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं ही माझी विकनेस नाही, पण समोर सांगतो की अरे हा तुझा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बरं, तुम्ही हे लिहून घ्या कागदावर, लगेच मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला असं बोलला, ती मला असं बोलली, माझा मित्र मला इतके दिवस असं बोलला, मी असं आहे, असं डायरेक्ट मनाला लावून घेऊ नका. ठीक आहे. हे पेपर लिहून काढा. नंतर ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय माहिती का, तुमच्या जे स्ट्रेंथ आहेत ना, स्ट्रेंथ. ओके, इतर लोकांनी तुम्हाला सांगितलं त्या स्ट्रेंथ पुढे ऑपॉर्च्युनिटीमध्ये कशा कन्वर्ट होऊ शकतात, की तुझ्या ती गोष्ट छान आहे, ती जर वाढवलीस तर तुला असं चांगला उपयोग होऊ शकतो. तुझ्या ती ही उणीव जर दूर केलीस ना तर तुला पुढे असं फायदा होऊ शकतो. ओके. टी आहे ना, टी तू जास्त डिस्कस करू नका. टी म्हणजे थ्रेट्स. थ्रेट्स म्हणजे संकट. ती फार आपल्या कॉमन असेल लाईफमध्ये फार कोचिंग देतं, कारण आपले गोल तेवढे मोठे नसतात. ठीक आहे. तर असं स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं ना तर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात येतील की माझा असे काही वर्तुळ आहे ज्याचा माझ्या लाईफवर परिणाम होतो आहे, पण त्याच्यावर मी काम करू शकतो. आणि जर केलं तर माझं कंट्रोल एरिया वाढू शकतो. माझी काळजी बंद नाही होणार, तर ती कमी होऊ शकते. ओके. सचिन तेंडुलकरने क्रिकेट फोकस केलं आणि हे तो जगात एक मोठं नाव झाला, क्रिकेटचा देव झाला. एका इंटरव्ह्यूमध्ये सचिन तेंडुलकर आला होता, तर त्याने त्याची स्वागत असं केलं, क्रिकेटचा देव. तर सचिनने उत्तर दिलं, मी क्रिकेटचा देव नाहीये, एवढंच मला म्हणायचंय की देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे, मला देव मी म्हणू नका. ओके. तुम्हाला माहिती असेल, रमाकांत अजूनच स्वतः असं म्हणायचे की विनोद कांबळी हा जास्त टॅलेंटेड आहे सचिन तेंडुलकर पेक्षा, पण एका गोष्टीमुळे विनोद कांबळी मागे राहिला, सचिन तेंडुलकर पुढे गेला. काय? सचिनला स्वतःच्या स्ट्रेंथ माहिती होत्या, विकनेसेस माहिती होत्या. त्याने त्याच्यात प्रॅक्टिस आणि फोकस. त्याचं जेव्हा शेवटचं जे भाषण झालं, रिटायर झाला, तेव्हा त्याने एक भाषण सांगितलं होतं. भाषणामध्ये सांगितलं होतं की माझ्या गुरुनी मला नेहमी सांगितलं होतं की हे जे मैदान आहे 22 यार्डचं मैदान आहे, हे तुझं मंदिर आहे. ओके. त्याला मंदिरासारखं ट्रीट कर. तुम्हाला माहिती असेल तेव्हा तो जेव्हा मैदानात निघाला होता, मैदानाच्या पायाला पडला होता. आठवतं तुम्हाला वानखेडे स्टेडियममध्ये त्याचे शेवटचं भाषण झालं होतं. आणि त्याला गुरुंनी सांगितलं होतं की जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत तू आहेस. ज्या दिवशी तुझ्या डोक्यात असं होईल की माझ्यामध्ये क्रिकेट आहे, त्या दिवशी तू संपशील. ओके. सचिनला त्याच्या स्ट्रेंथ माहिती होत्या, विकनेसेस माहिती होत्या. सचिनने त्याच्या त्या कंट्रोल एरियावर फोकस केला की मी जास्तीत जास्त चांगला क्रिकेट कसा खेळू शकतो, आणि त्याचं कंट्रोल वाढला. जगातला नामवंत फलंदाज झाला. आणि तुम्हाला माहिती आहे पुढचं काय. ओके. आता हे तुम्हाला मी खूप मोठं उदाहरण दिलं, आणखी एक उदाहरण देतो, छोटंसं उदाहरण आहे. मी आहे ना फार पूर्वी मी इथे प्रभादेवी मला जॉब होता. ओके. आणि माझ्या घरातून एक बस निघायची, ती डबल डेकर बस. आता डबल डेकर बस जवळजवळ बंद झाली. तर म्हणजे जाण्याची तिकीट 250 रुपये, येण्याची तिकीट 250 रुपये, 5 रुपयामध्ये प्रवास असायचा. ओके. तर एक दिवशी मी असंच बसमध्ये बसलो आणि वरच्या सीट डबल डेकर बसायचे ना, वरच्या सीटमध्ये जाऊन बसलो आणि कंडक्टर आला. आता असे कंडक्टर भरपूर असतात बसमध्ये. ओके. तो आला आणि तिकीट काढता सहज मला म्हणाला, सर तुमचं शर्ट मस्त आहे, शर्टाचा कलर मला आवडला. असं तुम्हाला जर कोण उद्या म्हणाल तर अचानक तुम्हाला काय वाटेल? थँक्यू. माझी पण रिएक्शन असेल थँक्यू. ओके. आणि नंतर तो सगळ्याशीच खूप छान पद्धतीने बोलवतो, म्हणजे सुट्ट्या पैशांसाठी वादावादी नाही, सगळ्याशीच. बाकी कसं आहे काय असं तर तो तिकीट काढता म्हणजे असं पण नाही की खूप वेळ गप्पा मारतोय. तिकीट काढता काय म्हणता आवडती, बाकी कसं झालं वगैरे असं तर मी ते पाहिलं पहिल्या दिवशी. मला एक तर मोठा शॉक होता. असं वगैरे येऊन कंडक्टर तुम्हाला असं म्हणतोय अरे तुम्ही या शर्टमध्ये छान दिसता. मग दुसऱ्या दिवशी पण भेट भेटली, सर कशा म्हणजे हो तिकीट. आता त्यामुळे काय झालं, माझा रोजचा प्रवास आणि होते तेव्हा तोच असायचा कंडक्टर. ओके. साहजिकच मैत्री वाढली. काय म्हणतो साहेब, काय झालं, कसं आहे, ओके हाय झालं इथपर्यंत. आणि काही दिवसांनंतर तो असं म्हणाला, साहेब तुम्ही कुठं राहता? म्हणजे इथे ना. सर मी इथे राहतो, घरी गणपती असतो, या ना गणपतीला या ना. लोक म्हणजे कुठे राहतो तू? बाबा इथे राहतो. मला लक्षात आपल्या घरच्या जवळ राहतो. मला काय माहिती माझा पुढे झाला की जावं आपण. आणि घरी जेव्हा गेलो त्याच्या, ओके, त्यावेळेला बॅटी चालू होती, तशा तो बॅटी करत होता त्याचा. आणि तिथे गेल्यानंतर भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी होती त्याच्या त्या गणपतीच्या वगैरे कार्यक्रमाला. आणि बघतो तर मला बरेच लोक ओळखीचे वाटत होते. हा ओळखीचं वाटतं, हा ओळखीचं वाटतं. ओळखीचं म्हणजे मी त्यांना ओळखत होतो, पण ते माझे सहप्रवासी होते. बहुतेक 90% लोक त्याच्या बसमध्ये लोक होती, प्रवासी रोज जाणारे.
ओके. आता विचार करा, हा त्याचा रोजचा जॉब आहे, असे जॉब करणारे कंडक्टर किती असतील, बरोबर आहे. पण मला सांगा, त्याने त्या एका जॉब म्हणून काय केलं, लोकसंग्रह वाढवला. ओके. आता मला सांगा, इतर कंडक्टरपेक्षा डेफिनेटली त्याचा लाईफ खूप वेगळा असेल. नक्कीच त्याची काही कामं जी असतील ती सहज आणि सोप्या पद्धतीने होत असतील. कदाचित त्या बसमध्ये एखादा मॅनेजर पण असू शकतो, तो बँकेत गेला आणि तिकडे लाईट कसं उभं राहते, असं पण होऊ शकत असेल, बरोबर आहे. त्याने काय केलं, त्याने त्याच्या कंट्रोल एरियावर फोकस केलं आणि एकच गोष्ट केली, गोड बोलणं, गोड बोलून, बरोबर आहे. तो जॉब करणारे किती कंडक्टर आहेत, त्यासाठी पैसे दिले काय, बरोबर आहे. पण त्याने त्याच्यावर फोकस केलं. तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे, एकदा तुम्ही स्वतःच स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे, स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय आणि पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज काय, आणि मला कोणत्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये मी बदल घडवला पाहिजे, मी पुढाकार घेतला पाहिजे. ओके. त्याच्यावर तुम्ही कंट्रोल केलं ना, हळूहळू तुमचा कंट्रोल एरिया वाढायला लागतो. ओके. आणि तुम्ही काही गोष्टी तुमच्यासाठी बदलायला लावू शकता. कळलं तुम्हाला, ताबा क्षेत्र आणि काळजी. पुढची तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू, मस्त गोष्ट, सुंदर गोष्ट आहे. ही गोष्ट आहे वर्ल्ड कप 2011. आपण जिंकलो होतो. सचिन तेंडुलकरचा जवळजवळ शेवटचा वर्ल्ड कप, म्हणून तो फोटो बघा सचिन तेंडुलकरचा आहे. तुम्हाला आठवत असेल तेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो, धोनीने 6 मारला, आठवतो तुम्हाला. आणि नंतर जेव्हा ते सगळं सेलिब्रेशन चालू होतं, सचिन तेंडुलकर सगळ्यांनी खांद्यावर घेतलं होतं आणि जबरदस्त सगळ्यांनी अख्ख्या वानखेडे स्टेडियमवर त्याची मिरवणूक काढली होती. सगळे इमोशनल झाले होते. तुम्हाला माहिती असेल तर युवराज सिंग अख्ख्या मैदानात रडला होता, ढसा रडला होता. ओके. ती स्टोरी अशी आहे, ही सुरुवात झाली गोष्ट 2007 साली. 2003 साली आपण वर्ल्ड कप फायनलला पोहोचलो होतो. तेव्हा गांगुली कॅप्टन होता, तुम्हाला आठवत असेल, सौरभ गांगुली. आणि आपली मॅच होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 361. आणि आपण तो वर्ल्ड कप जबरदस्त खेळलो. म्हणजे आपण जवळजवळ म्हणजे काय म्हणतात, इंडियन्स वर्ल्ड कप जिंकेल असे सगळ्यांना चान्स होते. पण 2003च्या तो शेवटच्या फायनलला तर रिकी पॉन्टिंग आणि ते काय खाऊन आलेले माहिती, त्यांनी असा काय अटॅक केला आणि 350 स्कोर झाला होता. आणि आपल्या सगळ्यांची जी बॉडी लँग्वेज होती, आपण सगळ्यांनी त्यावेळेला मॅच, आता काय ठीक, ओके. त्यावेळेला आपण वर्ल्ड कप हरलो. त्याच्यानंतर कॅप्टनशिप चेंज झाली, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच गोष्टी घडल्यामध्ये. 2007चा वर्ल्ड कप, त्यावेळेला पण खूप मोठा वाद झाला होता. राहुल द्रविड कॅप्टन होते, तुम्हाला आठवत असेल त्याच्यावर, आणि ग्रेग चॅपल कोच होता. बरंच काही काही वाद झाले, तुम्हाला आठवत असेल, नंतर बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आणि तो वर्ल्ड कपला सुद्धा म्हणजे मॅचला जाताना, वर्ल्ड कपला जाताना सचिन तेंडुलकरने बोर्डाला पत्र लिहिलं होतं की तुम्ही ह्या टीमकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण अंतर्गत भरपूर वाद आहेत, काय होईल असं वाटत नाही. आणि तसंच झालं. आपण वर्ल्ड कपच्या बाहेर गेलो. कोणापासून हरलो माहिती आपण, बांगलादेशकडून आपण हरलो, अक्षरशः वाईट पद्धतीने हरलो होतो आणि आपण पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर पडलो. आणि त्यानंतर मग बोर्डाने ठरवलं की नाही, आपल्याला असं करून चालणार नाही, आपल्याला काहीतरी मोठा ड्रास्टिक निर्णय घ्यावा लागेल. आणि लगेच कोच बदलण्यात आला. तुम्हाला माहिती तर कोच होता गॅरी कस्टन. ओके. मग गॅरी कस्टनने जेव्हा ते कोचिंग वगैरे सुरू केलं, मग गॅरी कस्टनला लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम आहे टीम मध्ये ना, हे सगळे असे वेगवेगळे ग्रुप खेळत आहेत. आणि त्यावेळेला सगळे लेजंड होते ना, सौरभ गांगुली, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सगळी अशी मोठी नावं होती. आणि ह्यांना मी शिकवायचं, ह्यांना मी कोचिंग करायचं, म्हणजे ते खूप मोठं, त्याला खूप मोठं काम होतं. आणि त्याला लक्षात आलं होतं की हे काहीतरी नीट होत नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग गॅरी कस्टनने एक कोच बोलला, कोच, आणि असा 3 दिवसाचा कॅम्प घेतला, कॅम्प. ओके. त्या कॅम्प मध्ये उद्दिष्ट असं होतं की आपण हे सर्व का करतोय, त्याचं एक मेन उद्दिष्ट ठरवलं, अख्ख्या टीमचं एक उद्दिष्ट ठरवलं. ओके. तुम्हाला तो चगली इंडियामधला सीन आला असेल बघा, शाहरुख खान सगळ्यांचे इंट्रोडक्शन घेत असतो, तो प्रत्येक जण येतो, तो बोलतो मैं पंजाब से, मैं गुजरात से, मैं राजस्थान से, तो सगळ्यांना म्हणतो आउट आउट आउट. मग एक जण ती बोलते की मी इंडिया से. मग शाहरुख खान सांगत होतो की मला तुम्ही गुजरात, पंजाब नको, तुम्ही आता इंडियाची टीम रिप्रेझेंटेटिव्ह करताय, तर तुम्ही एक वाक्य म्हणून बोललं पाहिजे. तसं ते कुठेतरी गॅरी कस्टनला वाटत होतं की सगळेजण वेगवेगळे खेळत आहेत आणि सगळे असे लेजंड आहेत, सगळे असे मनाने एकाग्र नाहीये, फोकस नाहीये, आपापसात भरपूर मतभेद, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि तो कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये एक ट्रेनर बोलवला, एक कोच बोलवला, असा एक माणूस जो अतरंगी होता, एकदम अतरंगी. त्या माणसाने लाईफ मध्ये भरपूर असे रिस्क घेतल्या होत्या, भरपूर काही गोष्टी केल्या होत्या जे एकदम अचाट होत्या, तो संकीच होता. आणि त्याने एक कोचिंग सेशन घेतलं आणि तिथे त्या माणसाने प्रत्येकाला एक प्रश्न विचारला की तुम्ही क्रिकेट का खेळता.
बघा, सौरव गांगुलीला प्रश्न विचारला तू क्रिकेट का खेळतो, राहुल द्रविडला प्रश्न विचारला तू क्रिकेट का खेळतो. हा, तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला तुम्ही का सकाळी उठता, तुमचं जे काय उत्तर आलं तसंच काय करतो म्हणजे विचार करा ना, तुम्हाला असा प्रश्न विचारलाय गांगुलीला तू क्रिकेट का खेळतो, काय खेळतो म्हणजे खेळतो, बरोबर आहे. आणि ते काय असं प्रत्यक्ष जे उत्तर द्यायचं ना तेव्हा हा जो कोच होता ना हा बोलायचा बुलशिट, फालतू उत्तर, असं एकदम तोंडावर. गांगुलीला पण सगळ्यांना फालतू उत्तर, फालतू उत्तर, फालतू उत्तर असं. आणि मध्ये मध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी असायच्या आणि ह्याला कळायचं नाही ह्याला काय हवंय काय, नक्की हवंय काय, नक्की हवंय काय. मग त्याने ठरवलं की बाबा क्रिकेट का खेळता, कारण तुम्हाला देशाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचं आहे किंवा देशाचं नाव मोठं उज्ज्वल करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न विचारला तुम्हाला वर्ल्ड कप का जिंकायचं आहे. म्हणजे तुम्ही आता 2007चा हरलाय, तुम्हाला 2011ची आपण तयारी करतोय, तुम्हाला वर्ल्ड कप का जिंकायचं, का जिंकायचं म्हणजे बरोबर का. तुम्ही विचार करा, गांगुलीला प्रश्न विचारलाय, राहुल द्रविडला प्रश्न विचारलाय, वीरेंद्र सहवागला प्रश्न विचारलाय, तुला वर्ल्ड कप का जिंकायचं, काय जिंकायचं म्हणजे जिंकायचं नाही. सर्वात मोठी कॉम्पिटिशन असते ती, वर्ल्ड कप आहे, नाव आहे भरपूर, जिंकायला पाहिजे. प्रत्येकाला म्हणून उत्तर देणे की फालतू उत्तर, फालतू उत्तर. ओके. आणि त्यावेळेला ना एक माणूस होता, तो उभा राहिला आणि तो बोलला मला एका माणसासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे, मे बी त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. आणि त्याने आतापर्यंत आपल्या अख्खं लाईव्ह दिलं क्रिकेटला, त्याच्यासाठी मला हा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आणि तो तिथल्या तिथे उठला आणि त्या व्यक्तीच्या पायात जाऊन ढसाढसा रडायला लागला. ती व्यक्ती होती युवराज सिंग, आणि ज्याच्या पायापासून रडत होतो ती व्यक्ती होती सचिन. मग सगळ्यांना अशी जाणीव झाली, अरे हा यार मे बी सचिनचा हा खरंच शेवटचा वर्ल्ड कप आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग ते एक कॉमन ध्येय झालं, एक गोल झालं. आणि नंतर मग तुम्हाला माहिती असेल रेस्ट ऑफ द हिस्ट्री. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तो अख्खा वर्ल्ड कप जेव्हा जिंकल्यानंतर सचिनला असं उचलून सगळ्यांनी फिरवलं होतं. ओके. ती जी व्यक्ती होती ती ही माईक ऑन. ओके. ह्याच्याबद्दल पण तुम्ही जर गेलात ना युट्यूबला किंवा गुगलला सर्च मारलं तर तुम्हाला भरपूर जबरदस्त, म्हणजे हा माणूस एकदम अतर्मी माणूस आहे. आणि आतापर्यंत अशा गोष्टी केल्या तर सर्वसामान्य माणूस विचार नाही करू शकत. म्हणून तर हिंदीच्या काही समजुती बदलणं किंवा काही गोष्टी बदलणं, त्यांनी त्या सगळ्या खेळाडूची समजूत बदलली. त्यांना एका कॉमन गोलवर आणलं की बाबा तुम्ही का वर्ल्ड कप जिंकायचा, तुम्ही का क्रिकेट खेळताय, हे डोळ्यासमोर उद्दिष्ट आणा, ती गोष्ट आणा. मग हे आपण म्हणतो बघा ब्रेक थ्रू गोल्स. ब्रेक थ्रू गोल्स काय आहे आठवलं तुम्हाला. ध्येय आव्हानात्मक पाहिजे, प्रेरणादायी पाहिजे, ती तुम्हाला गोष्ट इमोशनल करेल. ओके. त्याच्यामागे तुमची काहीतरी गोष्ट पाहिजे. 2011च्या मध्ये सगळ्या गोष्टी होत्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या मागे. एक तर ते आव्हान नव्हतं, चॅलेंजिंग होतं, इन्स्पिरेशनल नव्हतं की आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचं आहे. बरोबर आहे. तुम्हाला ती गोष्ट इमोशनल करते. आणि त्याच्या मागे काहीतरी गोष्ट होती की आपल्याला सचिनसाठी हा वर्ल्ड कप जिंकायचा. इव्हन ते भावेश भाटियाच्या गोष्टीमध्ये पण तीच गोष्ट होती की मी हे का करतो. मला लोकांना सांगायचं की तुमच्याकडे काही गोष्टी नसल्या तरी तुम्ही गोष्टी अचीव्ह करू शकता. आणि ह्या गोष्टीमध्ये पण तीच गोष्ट होती. बरोबर आहे. लक्षात आलं मला. आवडलं जोरदार टाळ मला वाटतं त्याच्याकडे. चॉक. हत्ती दिसलं तुम्हाला. हत्तीला कशाने बांधलाय, साखळीने बांधलाय. बरोबर आहे. साखळी आहे का बघा. बरोबर आहे. किंवा रस्सी दिसते मला वाटतं. आता मला सांगा याच्यावर तुम्हाला काही लक्षात येते हत्ती केवढा आणि ती साखळी किंवा तो दोर केवढा वाटत का. हत्ती तर सोडू शकतो पण हत्ती असं करतो नाही. आणि हे फॅक्ट आहे माहिती तुम्हाला. हे आता सर्कसी बंद झाले पण सर्कसीमध्ये हत्तीला असं करून ठेवलं असायचं. ओके. का असं करत नाही हत्ती. त्याला लहानपणापासून करू शकत. जेव्हा हत्ती लहान असतो ना तेव्हा त्याला सर्कशीत किंवा त्याला आणलं जातं तेव्हा त्याला अशा प्रकारे बांधलं होतं. आणि त्यावेळेला दिसायची ताकद खूप कमी असते. तेव्हा तो भरपूर प्रयत्न करतो पण त्याला सुटत नाही. नंतर हत्ती शरीराने वाढतो पण मेंदू तेवढाच राहतो. तो बोलतो की शरीराला जोपर्यंत हा दोर किंवा ही साखर माझ्या पायात ना तोपर्यंत काही होणार नाही. ओके. आणि ती समजून घेऊन हत्ती वर्षानुवर्ष तसंच राहतो. तर नीट विचार केला तर हत्तीचं सहज होऊ शकतो ना. आता मला सांगा हे आपल्या बाबतीत पण आहे ना सगळ्यांच्या बाबतीत. आपल्या जागेत पण अशा कुठे दोर बांधली गेलेली आहेत ना, साखळी बांधली गेलेली आहे ना. तुम्ही ती सिरियल सुद्धा त्यांनी पाहिली. एक कलर्स सोसायटी
स्टार प्रभाव सोनी मराठी आई कुठे काय करते काय म्हणते त्याच्या 2-3 एपिसोड पाहिले तुम्ही नाही पाहिले असं तुम्हाला मी सिरियल पण बघतो काय काय गोष्टी शिकायला मिळतं तुम्हाला आई कुठे काय करते त्याच्यामध्ये पण असंच गोष्टी काही गोष्टी समजून येत नाही तुम्हाला की हे ह्यांचं काम घ्यायचं आहे ह्यांचं काम घ्यायचं आहे ह्यांचं काम घ्यायचं बरोबर आहे तसंच आपल्या सगळ्या पद्धतीनं अशा काही समजुती असतात आपली काही स्वप्न असतात पण आपण काय म्हणतो नको मे बी आपण कुठेतरी काही गोष्टींना बांधलं गेलेलं आहे बरोबर आहे ना हा आपल्याकडे एक मन आहे कुठली मन आहे अंतरून पाहून बरोबर आहे ना हा तुम्हाला वाटतं अंतरून पाय पसरले आपण श्रीमंत होऊ शकतो अंतरुणाची साईज वाढली पाहिजे बरोबर आहे ना मला आठवतं लहानपणी म्हणजे नुकताच मी कामाला लागलो होतो आणि ते तरुण वय असतं ना थोडेसे पैसे लागले की म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मला असं वाटलं की आपण घरामध्ये वॉशिंग मशीन आणली पाहिजे ओके आमचं घर खूप छोटं होतं मी म्हटलं आई वॉशिंग मशीन आपण पण ठेवू कुठे म्हणजे आईनं असा एक जबरदस्त डायलॉग मारला ना मी बोललं चायला जबरदस्त डायलॉग आहे ती म्हणाली की तू आहे त्या जागेमध्ये वॉशिंग मशीन ठेवण्याचा विचार करतोयस जागा मोठी करायचा विचार का नाही करत तू आहे त्या जागेमध्ये वॉशिंग मशीन ठेवण्याचा विचार करतो त्यापेक्षा जागा मोठी का नाही करत बोला हा यार कॉमन सेन्स आहे हा कधी एवढीच जागा त्याच्यामध्ये तू काय काम ठेवणार ना त्यापेक्षा जागा मोठी कर लक्षात आलं मला आपल्या बऱ्याच जणांची अशी काही स्वप्न असतात पण आपण पुढे कुठेतरी अडकलेले आहोत काही समजूती आहे अशा त्या दुर्घटना आपण कधी बांधले गेलेले आहोत ओके पुढे वेळ आता हे तुम्हाला सांगतो हा की बाजूला चित्र दिसतंय हा 2003 फायनल आपली मगाशी म्हणून आपण हरलो होतो गांगुली कॅप्टन होता हा झालंच होतं की ऑस्ट्रेलियाने 350 स्कोर केले आणि लंच टाइम झाला ना लंच टाइम झाल्यानंतर मग गांगुली कॅप्टन होता तो सगळ्यांसमोर गेला म्हणाला की झालं आता मॅच जवळजवळ गेला जमाय ओके पण आपण एक काम करूया कमीत कमी चांगला स्कोर करूया म्हणजे आपण हरलो तर 1-2 डिग्री मध्ये हरलो ओके आपण स्कोर वाईट नव्हतं केला आपण 293 मध्ये स्कोर केला होता ठीक आहे 50-60 रन कमी पडले ओके पण ते जाताना असं होतं की डिग्निटीमध्ये हरू जरा हरू मात्र डिग्निटीमध्ये हरू ओके दुसरं तुम्हाला मला दिसतं एक मॅच जबरदस्त अशी मॅच झाली होती हा त्यावेळेला मला वाटतं ऑस्ट्रेलियाने 434 रन केले होते हा माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंतचा वनडे मधला रेकॉर्ड आहे अजून मला वाटतं जो मोडला गेलेला नाहीये 434 रन 50 ओव्हरमध्ये आणि त्यावेळेला कॅप्टन होता साऊथ आफ्रिकेचा तो पण लंच टाइमला आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि ती मॅच साऊथ आफ्रिकेमध्येच होते माहिती ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि तो म्हणाला की हा स्कोर कमी आहे मी लहानपणापासून या पिचवर खेळतो त्याच्यामध्ये ऍक्च्युली अजून 60-70 रन व्हायला पाहिजे होते ते झालं नाही आपण सहज अचीव करू शकतो बघा मग अशी गांगुली जेव्हा लंचच्या टायमिंगला गेला तो काय म्हणला ठीक आहे झालं आता कमीत कमी आपण हरूया पण जरा डिग्निटीमध्ये हरूया हा गेला आणि हा बोलला हा स्कोर खूप कमी आहे ओके याच्यावर अजून 60-70 रन कमी झाले मला वाटतं आपण हा सहज अचीव करू शकतो आणि त्याला कोणी मॅच जिंकली साऊथ आफ्रिकेने 438 रन केले मॅच जिंकली ही आतापर्यंत सर्वात जबरदस्त इन्स्पिरेशन मॅच होती आतापर्यंतच्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये त्याच्यामुळे ही समजुती आहे आता मला सांगा वन डे मध्ये आपण असं म्हणू शकतो की 300 स्कोर झाले तर आपण मॅच जिंकू शकतो नाही ना एक काळ असा होता ना 300 स्कोर मध्ये संपला म्हणजे आता 250 स्कोर पण खूप वाटायचा तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा रवी शास्त्री त्यात तुझं पिरियड होता 250 खूप झाले हा आता 300 पण कमी वाटतं 350 पण कमी वाटतं उद्या 400 पण कमी वाटतं का भरोसा नाही आजकाल 20 ओव्हरच्या मॅच मध्ये 400 स्कोर होतात बरोबर आहे पण समजुती बदलल्या कारण क्रिकेट बदललं अशा समजुती बदलल्या होत्या जयसूर्य आणि कालू विचारामध्ये 1997 साली वर्ल्ड कप मध्ये आठवतं तुम्हाला हा त्यावेळेला श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला होता आपला बिचारा एक बॉलर होता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मनोज प्रभाकर हा तो बॉलर फास्टर बॉलर होता पण त्याला शेवटी स्पिन बॉलिंग करावी लागली कारण पहिल्या ओव्हरमध्ये तोडायचं आणि अख्खभर त्याने ती सराव केला वर्षभर आणि त्यापासून क्रिकेट बदललं ओके कारण समजुती बदलल्या बरोबर आहे पुढचं बघा हे 3 फोटो दिसत तुम्हाला काय आहे 3 फोटोमध्ये विशेष येस सचिन तेंडुलकर पहिली डबल सेंचुरी मारली होती आठवतं तुम्हाला तोपर्यंत एक डबल सेंचुरी वन डे मध्ये झालीच नव्हती कधीच झाली नव्हती कधीच नाही हे त्याच्या अगोदर मला वाटतं भरपूर मॅचेस झाले हजारोच्या वरती मॅचेस झाले पण आतापर्यंत अशी डबल सेंचुरी होणं ही गोष्ट झालीच नव्हती ही सचिन तेंडुलकरने केली
त्याच्यानंतर तर रेकॉर्ड झाला. आता म्हणून मला जवळ 5-6 जणांनी केली होती आणि आपल्या रोहित शर्माने 2दा केली, 3दा केली, तिसऱ्या पण झाली माहित मला. वीरेंद्र सहवागने केली, वीरेंद्र सहवागने 2दा केली, रोहित शर्माने आतापर्यंत 3दा केली माझ्या माहिती. पण तोपर्यंत वन डे मध्ये डबल सेंचुरी होऊ शकते. कोणी विचार केला होता? नाही. परत एकदा समजुती ब्रेक. ओके. त्यामुळे तुम्हाला आम्हाला आमच्या लाईफमध्ये जर काही स्वप्न अचीव करायचे असतील, आपण आता स्वप्न निश्चितीबद्दलच बोलतो आतापर्यंत, आणि स्वप्न पूर्तीसाठी आपल्याला आधी सर्वात प्रथम काय करावं लागेल? माइंडसेट बदलावं लागेल. आज सकाळीच ना मी त्या एक महिला आहे, त्यांचं ते एक चॅनल, युट्यूब चॅनल, त्या खूप छान त्यांचे लेक्चर असतात. मी त्यांना विचारलं त्यांचं, तर त्यांचं लेक्चर चालू असतं. ते बोलले की आपण बऱ्याच गोष्टी करतो, हे हिलिंग, ते हिलिंग, ते रेकी किंवा आमक योगा बिगा बरंच काय काय करतो. आपण काय म्हणतो, काहीतरी गोष्ट घडावी, म्हणजे न्यूमरोलॉजी, ज्योतिष, अंक तंक, काहीतरी गोष्टी घडाव्या आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये बदल घडावा. हा, पण तू स्वतःच्या विचारामध्ये कधी बदल घडत नसतो. ओके. सर्वात मोठा बदल होतो स्वतःच्या विचारामध्ये बदल केल्यानंतर. ओके. येस. पुढे वेळा तुमच्या ध्येयस्थितीची गोष्ट काय, तुमची गोष्ट काय. तुम्हाला जर काय तुमचं स्वप्न अचीव करायचं असेल, तुम्हाला तुमचं काहीतरी ड्रीम अचीव करायचं असेल, तर त्याच्या मागे काहीतरी गोष्ट पाहिजे. ती गोष्ट काय आहे, अशी काही गोष्ट तुमची. म्हणून तुम्हाला माहिती म्हणलं ना, तुम्ही सकाळी का उठता, का उठतो, झोप पूर्ण झाली, किंवा का उठतो, कामाला जावं लागतं, का उठतो म्हणजे उठायला पाहिजे. आता काय दुसरं काय, बरोबर ना. तेच तुम्हाला म्हटलं मुकेश अंबानी काय उत्तर देत असेल, रतन टाटा काय उत्तर देत असतील, किंवा नरेंद्र मोदी काय उत्तर देत असतील, तर तुमचं उत्तर काय आहे? तुम्ही सकाळी उठता, का उठता, त्याच्याकडे काहीतरी कारण पाहिजे ना, काहीतरी गोष्ट पाहिजे. ती गोष्ट काय शोधली कधी आतापर्यंत, तर ती गोष्ट शोधा. तुमची ध्येयस्थितीची गोष्ट काय. काही प्रश्न आहे आतापर्यंत? नाही आहे. हॅलो, काय उच्च ठेवायचं, पण ते अचिवेबल नसेल मग उच्च द्यायचा उपयोग काय? प्लॅन करताना तसं प्लॅन करतो ना. अचिवेबल नसेल तर अशी गोष्ट घ्यायचीच नाही ना. तेच तर आपण डिस्कस करतो, बरोबर ना. जे अचिवेबल नसेल ते गोष्ट फायदाच काय. मग आपलं ध्येय स्मॉल राहणार, म्हणजे लिमिटेशन असं पाहिजे ध्येय की ते मे बी अचिवेबल होऊ शकतं, पण त्यासाठी मला काय काय करावं लागेल, स्वतःमध्ये बदल काय काय करावं लागेल ते मला ओळखता नाही आलं तर. त्यासाठी स्वॉट अनालिसिस आहे ना. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, ते अनालिसिस करून करणार. स्वतः पण करायचं, इतरांची पण मदत घ्यायची, प्लस काही ट्रेनिंग प्रोग्राम करायचे, शिकायचं. तुम्ही आज कार्यक्रमाला आला, थँक्यू व्हेरी मच. पण मी असं म्हणेन, तुमचे काही गोष्टी ना, तुमची काही गोष्टी झाल्या पाहिजे. तुम्ही आता मला पैसे कसे खर्च करता सांगा मला, म्हणजे आता विचार निघाला म्हणून पैसे कसे खर्च करता. तर खर्च करता म्हणजे काय, तुम्ही किती पैसे कमवता ते तरी माहिती झालं तुम्हाला, माहिती आहे ना. हॅलो, पैसे किती कमवायचे आणि किती खर्च करायचे ते आपण काही आयुष्यात तरी ठरू शकत नाही. बरं, समजा आपण असं उदाहरण देऊन चालूया, तुम्ही 100 रुपये कमवता, ठीक आहे. तुम्ही कधी असं कागद पेन घेऊन पाहिले घरी, असं कधी खर्च लिहिलं तुम्ही, आपल्या महिन्यावरचा खर्च काय असं लिहिलं कधी? नाही लिहिलं. तुम्ही उद्योग करत असता, तुम्हाला यायला पाहिजे ना. तर आपण म्हणतो ना, तुमची एक्सपेन्स शीट तुम्हाला माहिती पाहिजे, नाही माहिती? अरे माहिती पाहिजे यार. ओके. म्हणजे बाबा माझा महिन्याला एवढे पैसे येतात माझ्या घराला, त्यातले नेमके किती खर्च होतात, दूधवाल्याला किती, इस्त्रीवाल्याला किती, मुलांच्या शाळेचे फीस किंवा आमचं तमकं किती, नाही माहिती. तुम्ही असंच खर्च करता. अरे यार ते तरी बंद करा, नवीन वर्षाला ते तरी बंद करा वगैरे, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्याकडे कागद पाहिजे. आणि आजकाल मला वाटतं मोबाईलमध्ये ऍप आहे तसे. तुम्ही टाकायचं, आज एवढे पैसे खर्च केले, आज एवढे पैसे खर्च केले, आज एवढे पैसे खर्च केले. मग महिन्यापर्यंत तुम्हाला कळतं की बॅलन्स शीट येते. जसं आपण बँकेचं स्टेटमेंट असतं ना, डिपॉझिट किती, विड्रॉल किती, तेवढं ते आपण करू शकतो. दर महिन्याला तुम्हाला दुधाला किती पैसे लागतात तेवढं माहिती आहे, तुम्हाला भाजीला किती पैसे लागतात तेवढं माहिती आहे, दर महिन्याला बाजार भरावा लागतो, किती रुपयाचा भरावा लागतो माहिती आहे. नाही माहिती, माहिती पाहिजे. तो एक एक्सपेन्स शीट पाहिजे. जर नसेल ना तर तुमचे पैसे बाहेर पडायला पाहिजे, फ्रँकली स्पीकिंग. ओके. तर आता समजा आपण उदाहरण देऊ की तुम्ही 100 रुपये कमवताय. ओके. मी तुम्हाला काही नवीन गोष्टी सांगतो, त्या तुम्ही आजपासून केल्या पाहिजे. ओके. तर तुम्ही काय करायचं, त्या 100 रुपयामध्ये, ते 100 रुपये उदाहरण पण सांगतो, तुमचा इन्कम 1000 असू शकतो, 1 लाख असू शकतो, हे उदाहरण पण सांगतोय. 100 रुपयामध्ये 10 रुपये तुमचे कुठे जायला पाहिजे, सेव्हिंगला सांगतो. तुमचे जायला पाहिजे FFA. FFA म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट.
फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. म्हणजे तुम्हाला म्हातारपणीच खर्च करायचे, आता खर्च करायचे नाही. म्हणजे तुमचा इन्कम 100 रुपये नाहीये, तुमचा इन्कम 90 रुपये आहे, 10 रुपये आलेच नाहीत असं धरून चालायचं. 10 रुपये आलेच नाही म्हणजे थोडक्यात काय माहितीये, म्हातारपणी किंवा जेव्हा तुमचं शरीर काम करत असेल त्यावेळेला तुम्हाला पैसे कोणाला मागायची गरज नाही भासली पाहिजे. आपला लाईफ आहे, आपले पैसे बँकेत आहेत, नो प्रॉब्लेम, पाहिजे तेव्हा मी खर्च करू शकतो. ओके. असे पण काही उदाहरण पाहिले काय काय लोकांची वाईट परिस्थिती. तुम्हाला एके अंकल माहिती असेल, हे सनाटा किंवा भाई आठवत तुम्हाला शोलेवरला एके अंकल, त्यांचा म्हातारपण अतिशय वाईट मध्ये. जॉनी वॉकर, भगवान दादा. ओके. भगवान दादा तर एक काळचा सुपरस्टार, म्हणजे अगदी दिलीप कुमार बिरोनच्या अगोदरचा सुपरस्टार. त्याचे लागोपाठ बरेच पिक्चर हिट झाले होते. पण भगवान दादा दारूच्या नशेमध्ये याच्यामध्ये हारून बसले आणि शेवटी एका छोट्याशा रूममध्ये त्यांना त्यांचा मृत्यू झाला. दादरला त्यांचं याला ओढलं नाव. येस. पण शेवटी त्यांची वाईट अवस्था शेवटी झाली होती. एके अँगलचा परिस्थिती अशी झाली होती, एके अँगलचं वय 93-94, त्यांचा मुलगा 73 वर्षाचा, तो पण बिचारा म्हातारा, शरीर होतं, पैसे होते. शेवटी मग ती कुठेतरी चित्रपट सेना होती, त्या लोकांनी पैसे आणले गोळ्या गोळ्यासाठी, औषध उपचारासाठी. तुम्हाला असं आवडेल तुमचं म्हातारपण कसं झालं? जगदीश माळी असे अनेक लोक आहेत. आता ते उदाहरण घ्यायला गेले बरंच आहे. ओके. तर मी असं म्हणेन की तुम्हाला म्हातारपणासाठी पैसे खर्च करायचे, आता नाही खर्च करायचे. 10 रुपये तिकडेच. ओके. हे तुमचं इन्कम 100 रुपये नाहीये, 90 रुपये. आणखी 10 रुपये आहे ते तुम्हाला खर्च करायचे आहेत LTSS. LTSS म्हणजे लॉंग टर्म. येस. सेव्हिंग्स. लॉंग टर्म सेव्हिंग्स फॉर स्पेंडिंग. लॉंग टर्म सेव्हिंग फॉर स्पेंडिंग. लॉंग टर्म सेव्हिंग फॉर स्पेंडिंग म्हणजे पुढे जाऊन मला हे खर्च करायचं. काय करायचे? खर्च करायचे. म्हणजे आता मी सेव्ह करतोय, पुढे जाऊन मला हे खर्च करायचे. मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे, मला माझ्या मुलांना उद्या उच्च शिक्षणासाठी पाठवायचं आहे. ओके. असं काय हे मला खर्च करायचे. लॉंग टर्म सेव्हिंग फॉर स्पेंडिंग. ओके. अजून 10 रुपये आहेत ना, हे तुमचे पुढे जायला पाहिजे एज्युकेशनसाठी. पुढे जायला पाहिजे एज्युकेशनसाठी. कोणाचं एज्युकेशन? तुमचं स्वतःच, तुमचं स्वतःच्या एज्युकेशनसाठी जायला पाहिजेत. ओके. वर्षातून तुमचं एक पर्टिक्युलर बजेट असलंच पाहिजे शिकण्यासाठी. एज्युकेशनसाठी तुमचं बजेट असलंच पाहिजे. कारण तुम्ही जेवढं शिकता तेवढं तुमचं माइंड रिफ्रेश होतं. ओके. 10 रुपये तिकडे गेले पाहिजे. हे उदाहरण देऊन सांगतो. तुमचा जेवढा इन्कम आहे त्यानुसार तुम्ही पैसे खर्च करू शकता. म्हणजे 1 लाख असेल तर इकडे तुमची किती होणार? 10,000 रुपये होईल. लक्षात आलं तुम्हाला? 10. ठीक आहे. आणि ते 10 आहेत ना, ते प्ले म्हणजे सेलिब्रेशन, धमाल, मजा, मस्ती. एकदम कंफ्युज मारण्याने आयुष्य जाऊ नका. धमाल केली पाहिजे, मजा केली पाहिजे. आज मला 5 स्टार मध्ये जाऊन मस्तपैकी कॉफी प्यायची, आज मला फिरायला जायचंय, आज मला विमानाने प्रवास करायचा आहे, आज जबरदस्त हे कधी एन्जॉय करायचं. स्वतःला पण रिवॉर्ड दिले पाहिजे. नाही आपण असं म्हणतो ना, मला आनंदी व्हायचंय. कधी? म्हातारपणी, जेव्हा थोडा दाब नसतं, आपण ताकद नसतो. आपलं बरंच लाईफ असं चालतं ना. आधी माझं शिक्षण, मग माझं लग्न, मग मुलांचं शिक्षण, मग मुलांचं लग्न, मग त्याच्यानंतर मी सुखात आनंदात आयुष्य करणार. ओके. ज्यावेळेला तुम्हाला ताकद नाही, बरोबर आहे? तसं नाही. आजचं लाईफ आपल्याला आज छानपणे आनंद जगता यायला पाहिजे. म्हणून आनंदासाठी सुद्धा तुम्हाला पैसे पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं ना, आज मला ह्या महिन्यात आम्हाला फॉरेन टूर करायचे, बिंदास जायचं, एन्जॉय, पण त्यासाठी पैसे आधी प्लॅन केले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 रुपये किंवा 5% हे तुम्ही गिव्ह, म्हणजे कोणाला तरी डोनेट करणं. दिल्याने वाढतं म्हणतात ना, तर तुम्ही कोणाला तरी द्या. ओके. आता हे 100 रुपयामध्ये 10 रुपये गेले FFA म्हणजे पुढच्यासाठी, म्हातारपणासाठी. 10 रुपये गेले लॉंग टर्म सेव्हिंग फॉर स्पेंडिंग. 10 रुपये गेले एज्युकेशनसाठी. तुम्ही सतत नवीन नवीन शिकला पाहिजे ना. शिकल्यानंतर मग नवीन नवीन गोष्टी डोक्यामध्ये येतात. 10 रुपये गेले पाहिजे खेळण्यासाठी, आनंदासाठी, तुमच्या आनंदासाठी पण गेले पाहिजे. 5 रुपये तुम्ही डोनेट करण्यासाठी, लोकांना द्या, गिव्ह. ओके. आणि मग जे बाकीचे रुपये उरतील किंवा 55% जे काही असेल नसेल
त्याच्यातून तुमचं बाकी सगळं रॅशन बिशन आमक तमक वगैरे वगैरे. त्यामुळे आजपासून घरी गेल्यानंतर हा सगळा स्वतःचा आधी हिशोब करा. महिन्याला मला पैसे किती लागतात, बाजार किती लागतो, दुधाला किती लागतात, आमक किती लागतात, ते नंतर माझा आधी पैसा किती येतो, मी जी नोकरी करतो, मी जो व्यवसाय करतो त्यातून मला इन्कम किती होतो, आणि या इन्कम मधून हे सगळं आधी स्लॅब बाहेर काढायची. ओके, त्याचे वेगवेगळे अकाउंट बनवा पाहिजे. किंवा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी बँकमध्ये तुम्हाला असं प्रकारे अकाउंट करून मिळतं. एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे हे करायला मिळतं. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर करा. ओके, आणि तुम्ही 55% मधून बाकीचे खर्च करायचे. तिकडे तुमची मजा येते. अरे पैसे कमी आहेत, याच्यामध्ये माझं घर नाही चाललं, मग तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. पण तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळेल. अरे करा ना तुम्ही, काय एवढं कठीण आहे. 55% म्हणजे EMI ते मला नाही माहिती, तुमचा उपयोग आहे. हे बघा, परत मी तुम्हाला तेच म्हणतोय, जर तुम्ही सर्वात जास्त प्रेफरन्स EMI किंवा आपल्या गोष्टीसाठी दिला, मला सांगा तुमचं घर EMI वर असेल, हे घर घेणं माझं स्वप्न होतं. ओके, पण ते घर तुमचं आहे का? नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे EMI पे करत नाही तोपर्यंत तुमचं घर नाहीच आहे. बरोबर ना? ते कोणाला तरी दुसऱ्याच आहे. जोपर्यंत सगळे पैसे देत नाही तोपर्यंत मला हे घर माझं नाहीच आहे. बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे आता नवीन लाईफस्टाईल आली आहे. नवीन लाईफस्टाईल आली आहे रेंटेड लाईफस्टाईल. म्हणजे ते घर घेणं, मग घरचा हप्ता भरा 50-60 हजार रुपये, कशाला, त्यापेक्षा रेंट पण घे. ओके, आजकाल लोक गाड्या पण घेत नाहीत. ओला आहे, उबर आहे, कशाला मेंटेनन्स नको, कशाला पार्किंग नको, झंझट नको, काय नको, ड्रायव्हर कशाला पाहिजे, आमकं तमकं पाहिजे. ओला उबर खपका रेंटेड प्रकार नवीन आला माहिती तुम्हाला. आता मी पण अनुभवतोय. आता आम्ही बराचसा रेंटवर राहतो. ओके, माझी मेवणीची घर घेतलंय, तिचा हप्ता 50,000 आहे. ते बिचारे दिवस राहतो ना, माझं घर घरी हप्ता भरायचा. आम्ही तेवढं तिने जेव्हा घर घेतलं ना तेवढंच घर आम्ही रेंटवर घेतलं. आमचा भाडा आहे 11,000 रुपये. ओके, इथे आमच्या शिवलेलं खोली त्याचं भाडं 10,000 रुपये. आम्ही फुकट राहतो, एन्जॉय मस्त चाललं. बाकीचे पैसे येतात सेव्ह होत आहेत. ओके, कळलं तुम्हाला? हा, असा हा एक वेगळा प्रकार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं सेशन घ्यावं लागेल मला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, जेवढं जास्त तुमची क्लिअरिटी तेवढी जास्त तुमची पॉवर वाढते. जेवढं जास्त तुमच्याकडे क्लिअरिटी असेल ना तेवढी जास्त तुमची पॉवर वाढते. तुम्ही हे का करताय, कशासाठी करताय, तेवढं क्लिअर पिक्चर असेल ना तेवढी तुमची पॉवर वाढते. ओके, त्याच्यानंतर प्रॉब्लेम म्हणजे काय असतो? प्रॉब्लेम म्हणजे काय असतो मला सांगू शकाल तुम्ही? प्रॉब्लेम म्हणजे काय? हॅलो, प्रॉब्लेम म्हणजे काय? प्रॉब्लेम म्हणजे एक अशी गोष्ट त्याच्याशी कसं सॉल्युशन काढायचं हे मला माहिती नाही. सिंपल. कधी कधी तो आपल्याला प्रॉब्लेम छोटासा वाटतो, म्हणजे मोठा वाटतो, पण तो असतो छोटासाच. म्हणजे ही गोष्ट नेमकी कशी सोडवायची ही मला माहिती नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके, म्हणजे जस्ट एक किस्सा सांगतो. कधी कधी काही गोष्टी असतात आपल्याकडे खूप मोठ्या होतात पण त्या असतात छोट्या. एकदम किस्सा सांगतो. नवीन फोन मी घ्यायचो त्यावेळेला. ओके, 3-3 महिन्यामध्ये फोन बदलायचे आणि मला दरवेळेस एक टेन्शन असायचं की ह्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट नवीन फोनमध्ये कसे घ्यायचे. तर मला माझ्याकडे एकच होतं, एक नंबर सेव्ह करायचा. मी बोललो यार हे दरवेळेस झगझगमारी आहे. ओके, ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन असणार. मग ते शोधण्यासाठी मी 2 देव त्यांना नमस्कार केला. तुम्हाला माहिती 2 देव आहेत सध्या, नवीन देव, आधुनिक देव, गुगल आणि युट्यूब देव. त्यांना नमस्कार केला. त्यांना म्हटलं मला हा प्रॉब्लेम आहे, याच्यावर काही सोल्युशन आहे का? मग त्यांनी सांगितलं असं असं सोल्युशन, असं असं कॉर्ड लावायचे, असं करायचं आणि ट्रान्सफर कॉन्टॅक्ट असं करायचं. 30 सेकंदात ट्रान्सफर म्हणतो. पण त्याच्यासाठी 3 महिने वाट लागली. 3 महिने कसं होणार. तो प्रॉब्लेम एवढाच होता, छोटासा. ओके, बरं दिला समजुती. काही गोष्टी समजुती असतात ना, तसंच. ओके, त्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे काय, अशी एक गोष्ट जी कशी सोडवायची मला माहित नाही. सिंपल. मग त्याची कुठे कुठे उत्तर असतात ना, ती शोधायची, कोणाला तरी विचारायचं. ओके, तुम्हाला माहितीये एकदा एका कार्यक्रमाला, म्हणजे कार्यक्रम होता फार जुना, ज्या कार्यक्रमाला आशुतोष गोवारीकर आले आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन माझ्याकडे होतं. त्यामुळे आशुतोष गोवारीकर सरांबरोबर माझी भरपूर वेळा मिटिंग झाली. तर त्यांनी सांगितलं बोललास आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. मग त्यांनी एक उदाहरण दिलं की लहानपणी माझे वडील मला नेहमी सगळीकडे पाठवायचे. ते एक दिवशी मी बॅडमिंटन खेळायला माझे वडील घेऊन गेले आणि तिकडे सगळे असे मोठे खेळ होते. मी लहान होतो आणि मी गेलो आणि त्यांना म्हटलं मला बॅडमिंटन येत नाही, तुम्ही मला शिकवाल का? आणि त्यांनी मला एकदम खेळायला घेतलं.
असताना हे केलं. मग त्यातून मी एक गोष्ट शिकलो की जर तुम्हाला येत नसेल ना सांगा समजा मला येत नाही, मला शिकवाल. ओके, आपल्याला माहिती आपल्याला बऱ्याच गोष्टी येत नसतात, आपल्याला समोरच्या माणसाला सांगायला आपल्याला लाज वाटते किंवा आपल्याला असं वाटतं हे माझ्या इगो हट करायची गोष्ट ही मला येत नाही. बोलतो मी त्या गोष्टी शिकलो जर मला येत नसेल तुम्ही समोरच्या माणसाला विचारा हे कसं करायचं मला सांगा, सोल्युशन द्या, नो प्रॉब्लेम. ओके, तसं मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रॉब्लेम असतात जे आपल्याला खूप मोठे वाटत असतात, पण त्याचं उत्तर पुढे कुठेतरी असतं विचाराचा प्रॉब्लेम काय, पण आपण विचारत नाही की आपल्याला लाज वाटते किंवा आपल्याला आपला इगो हटवा येत असतो. ओके, पुढचं असं आहे तुमच्या महत्वाकांक्षा आणि तुमचं ध्येय याच्या आड येणाऱ्या समस्यांची यादी तयार करा. असं कधी केलं? माझं हे ध्येय आहे, ही माझी महत्वाकांक्षा आहे, तर ही अचीव्ह करण्यापासून मला ह्या गोष्टी आडव्या येत आहेत. जसं बघायचं म्हटलं ना ताबा क्षेत्र काळजी क्षेत्र, आपलं जास्त वेळ कुठे गेलं पाहिजे ताबा क्षेत्रामध्ये, पण आपला जास्त वेळ कुठे जातो काळजी करण्यामध्ये. ओके, माझं असं म्हणणं तुमचं जे काय ध्येय तुमची जे काही महत्वाकांक्षा आहे ती अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या समस्या आहेत याची कधी यादी तयार केली आहे का? करून बघा. कधी कधी आपल्याला असं लक्षात येतं की यातल्या काही गोष्टी आहेत ना याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो की एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला लोकांची मदत मागावी लागेल. ओके, ती यादी तयार करा. त्याच्यानंतर पुढचं दिलं बघा 5 मेथड. दिसतंय म्हणजे तुमचं जे काही ध्येय आहे आणि तुमचं सध्या परिस्थिती ह्याच्यामध्ये काही अंतर असतं. जसं मगाशी अरुण म्हणाले ना ही माझं ध्येय आहे, ओके, आणि ही माझी परिस्थिती आहे. आता समजा आपण ह्याच्यामध्ये एक काम केलं, त्याच्यामध्ये रबर बँड लावला, रबर बँड. ओके, हा रबर बँड दोन्ही हातामध्ये लावला, ठीक आहे, आणि मी हा असा वर केला. हे माझं ध्येय आहे आणि माझी रियालिटी आहे खालची, ठीक आहे. आता हे जर आणखी वर वर केलं तर काय होणार? रबर तुटणार नाही, ताण येणार ना, लगेच तुटणार नाही, ताण येणार, बरोबर आहे. आता हा ताण आणखी वाढत चालला तर मी काय केलं पाहिजे? खाली खाली आलं पाहिजे. हे माझं ध्येय आहे, ही माझी रियालिटी आहे, मग काय केलं पाहिजे? तसं ते म्हणाल कसं एकतर ध्येयच खाली आहे ना किंवा तू वर. आता ह्याचा डिसिजन तुमच्याकडे, बरोबर आहे. आता हे ठरवणं तुमच्याकडे की बाबा हा जो ताण वाढतोय माझा, ओके, हा रबराचा ताण वाढतोय, हा जर मला कमी करायचा असेल तर एक तर ध्येयच कमी कर, जाऊ दे 98-99% जाऊ दे, कशाला आपले 50-60 मिनिटं. ओके, एक तर ध्येयच खाली आहे ना किंवा रियालिटीला त्याच्या जवळ नाही. आता तुमचं जे काय उत्तर असेल ना हे तुमचं सध्याची तुमची समजुती काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे की नको बाबा बस. ते मधुकर तळवलकर सर म्हणजे तुम्हाला तळवलकर जिम्नॅशियम माहिती का? तळवलकर जिम्नॅशियम त्याचे मालक मधुकर तळवलकर सर, त्यांचं वय मला वाटतं 94-95 असेल. माझ्या 2-3 कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अतिशय जबरदस्त व्यक्ती होतं, म्हणजे अजूनही त्यांच्या त्या वयामध्ये ध्यान करतात. ओके, आणि त्यांचं फक्त आत्ता मध्ये फक्त कॅटरचं ऑपरेशन झालं तर बाकी त्यांना कसले आजार नाही, काय नाही काय नाही काय नाही काय. ओके, आणि ते जेव्हा जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला कुठलं त्यांना भाषण करायला येतात ना ते भर कार्यक्रमामध्ये म्हणतात मी 150 वर्ष जगणार आहे, कोण कोण आहे माझ्याबरोबर, कोण कोण आहे. ओके, असं जरा बोलतात आणि असं बोलतात काय हे काय 50, 60, 70 हे काय टार्गेट आहे तुमचं जगण्याचं? असं नाही, मी 150 वर्ष जगणार, कोण कोण आहे माझ्याबरोबर. आणि ते माझ्याकडे काय कार्यक्रम आलेले मला बोलला 100 वाढतं तुझ्या कार्यक्रम मला साजरा करायचा, तू आहेस ना. लिटरली ते असेच बोलतात ते बरोबर, एकदा मुद्दा तोच आहे, हे माझा गोल आहे. ओके, हे माझी रियालिटी आहे. ओके, मग एकतर खूप ताण होत असेल तर मग एक तर काय करा, गोलच कमी करा किंवा रियालिटीला त्याच्या जवळ, बरोबर आहे. सो ह्याचं डिसिजन आपल्यावर अवलंबून आहे, हे तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे. आणि हे सर्व करण्यासाठी की नाही मला माझी रियालिटीला माझ्या गोलच्या जवळ न्यायचं आहे, मग त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणात आपल्या समजुती ब्रेक करायला लागतील, प्रचंड प्रमाणात समजुती ब्रेक करावं लागेल. ओके, आणि त्या समजुती ब्रेक करण्यासाठी आपल्याला काय म्हणतात ना एक तर असामान्य असं काहीतरी ध्येय आपल्याला घ्यायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला काय म्हणतात ना त्याच्या पाठीमागे जबरदस्त पर्पज पाहिजे, असं काहीतरी पर्पज झालं आपण हे केलंच पाहिजे, अचीव्ह केलंच पाहिजे. ओके, हे जिओचं सुरुवात कशी झाली माहिती तुम्हाला? जिओची धीरूभाई अंबानी त्यावेळेला जिवंत होते आणि ते आपल्या ऑफिसच्या स्टाफ म्हणून अशी फेरी मारत होते आणि मारता मारता त्यावेळेला एक माणसानं पत्र लिहिलं
आणि धीरूभाई अंबानी विचारलं हे काय, मुकेश अंबानी पण माझ्याबरोबर होतं. काय मग तुम्ही दिवाळीला गावी जाणार आहे तर मी माझ्या फॅमिलीला आता सांगतो मी येणार आहे, पत्र लिहितो. दिवाळीला अजून 2 महिने. हा सर मी आता टाकलं तर ते कदाचित 2 महिन्याच्या आत पोहोचेल. होतो अरे एवढी छोटीशी गोष्ट, तर हे सांगायला 2 महिने अगोदर पत्र लिहावं लागतं. बोलतो सर इथं आमच्या गावात पोस्टमन जात नाही, त्यातला त्यात तो जर गेला चुकून मागून तर हे कळेल म्हणून मी आताच लिहितोय. म्हणजे 2 महिने अगोदर इंटिमेशन देऊन ठेवतो. असा काळ होता माहिती तुम्हाला. आता आपण काय करतो, हॅलो काही सेकंदामध्ये काही फ्रॅक्शन सेकंद न्यूज पोचतात ते, बरोबर आहे. त्यावेळेला धीरूभाई अंबानी मुकेश अंबानीला बोलले की तू ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजेस. ओके. आणि हे पत्राची किंमत त्याला 15 पैसे होती, पोस्टकार्ड वगैरे होते. एवढ्या कमी किमतीतच किंवा याच्यापेक्षा कमी किमतीतच बातमी लवकरात लवकर कशी पोहोचेल याची तू विचार केला पाहिजेस. ते एक स्वप्न होतं, त्याच्यामध्ये सगळं ते जिओ आमका तमका सुरू झालं. ती एक गोष्ट होती की आपल्याला ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. बघा छोट्या छोट्या गोष्टीतून असं काही घडतं. तुमच्या मोबाईलमध्ये एम इंडिकेटर आहे. एम इंडिकेटर मध्ये तुम्हाला काय कळतं, रेल्वेचं टायमिंग. त्याचं ज्यांनी कोणी बनवलं त्याचं नाव माहिती तुम्हाला. सो माहित नाही पण विजिटेचा विद्यार्थी आहे. नाही अमित माने नाही, सचिन काहीतरी नाव आहे. नाही सचिन असं काही वेगळं नाव. त्याला मी भेटलो पण आहे. तर त्याला तो कॉलेजला जायचं एज्युकेशन, तो बदलापूरला राहायचा. त्यावेळेला तो बोलायचं मला लेक्चर टायमिंग चुकायचे का म्हणजे ट्रेन चुकायची. मग त्याने काय केलं, ट्रेनचं सगळं ते रेकॉर्ड चेक केला, वेळापत्रक चेक केलं आणि मग त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली. मग त्यांनी असा विचार केला की हे जसं मला याचा फायदा होतो तसं आणखी कोणाला तरी फायदा होतो. म्हणून त्यांनी तसं ऍप तयार केलं. सचिन टेके नाव, सचिन टेके. सचिन टेके तुम्ही गुगलवर सर्च केलं एम इंडिकेटर तर तुम्हाला घरी स्टोरी मिळेल. तर त्याच्यातून त्यांचा ऍप तयार केला. आज जवळजवळ मुंबईमध्ये 1 करोडच्या वरती लोकांनी तो ऍप डाउनलोड केलेला आहे. म्हणजे मला लास्ट माहिती होती 1 वर्षापूर्वी तेव्हा साधारण 70 लोकांनी तो ऍप डाउनलोड केला होता. आता 1 करोडच्या वरती लोकांनी डाउनलोड केलेला आहे. ओके. आणि आता फक्त एम इंडिकेटर म्हणून तुम्हाला रेल्वे टाइम टेबल आणखी बऱ्याच गोष्टी माहिती पडतात. बऱ्याच गोष्टी माहिती पडतात. मेट्रोला टाइम टेबल पासून बऱ्याच गोष्टी माहिती पडतात. ओके. सुरुवात कशी झाली, कसा प्रॉब्लेम होता, वेळेवर पोहोचण्यासाठी. बघा त्याच्यासाठी काय त्याचा पर्पज होतो. ओके. ओएरूची स्टोरी पण तुम्ही शोधा. ओएरू माहिती तुम्हाला, ओएरू स्टोरी शोधा, त्याच्यासाठी काहीतरी पर्पज आहे. किंवा रेड बस माहिती तुम्हाला, रेड बस त्याच्यासाठी पण काहीतरी पर्पज आहे. ओके. प्रत्येकामध्ये ना काहीतरी स्टोरी आहे. सुलभ शौचालय माहिती तुम्हाला, सुलभ शौचालय नाही बसण्याची गोष्ट नाही. सुलभ शौचालय तुम्हाला माहिती असेल अनेक ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये ही सोय आहे, बाकी जे गावा शहरामध्ये तेवढी नसेल मला माहित नाही. पण सुलभ ही इंटरनॅशनल कंपनी आहे, त्याचा जो ओनर आहे त्याची गोष्ट ऐका. त्याच्या लहानपणी त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणीला त्यांनी असं त्रासामधून जायला पाहिलं होतं, कारण त्यावेळेला शौचालय वगैरे काय नसायचं आणि त्यावेळेला घोड्यावर बसायला लागायचं. आणि त्या स्त्रियांना खूप सकाळी 5:30 वाजता त्यांना उठावं लागायचं, कारण त्यावेळेला लोक झोपलेली असतात. ओके. आणि त्या सगळ्या अंधारामध्ये त्यांना तिकडे जावं लागायचं. बरं ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा धोका असायचा, रानटी पशु बिशू प्लस आणखी काय काय गोष्टी. आणि त्या एका ह्याच्यातून त्याने ते स्वप्न घेतलं की नाही मला असं काहीतरी केलं पाहिजे, हा एक प्रॉब्लेम मला सॉल्व्ह केला पाहिजे. आणि त्याच्यातून ती सुलभ इंटरनॅशनल कंपनी सुरू झाली. स्टोरी आहे, त्याच्याकडे पर्पज आहे. ओके. तुम्ही पॅडमॅन पिक्चर पाहिला अक्षय कुमारचा सॅनिटरी नॅपकिन, त्याच्या पाठी पण काहीतरी पर्पज आहे. त्याचा तो अख्खा पिक्चर तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला माहिती तो त्याने ती सुरुवात कशी झाली, त्याने त्याच्या पत्नीला त्या सगळ्या याच्यातून अडचणीतून जायला पाहिलं. तो बोला ही कुठली गोष्ट आहे, ह्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. आणि त्यावर ते सॅनिटरी नॅपकिन मिळायचं ते खूप महाग मिळायचं. तो बोलला नाही आपण ह्याच्यावर काही काम केलं पाहिजे. त्यांनी रिसर्च केला तर अक्षरशः लोकांनी वेळा काढत. तुम्ही पिक्चर बघा फक्त तो पॅडमॅन, आणि रिअल स्टोरी आहे ती. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पर्पज आहे, तुमचं पर्पज तुम्ही शोधलं पाहिजे. ओके. हे 5 मेथड आहे ना, ते याच्यासाठी आहे की तुम्हाला तुमचं ध्येय अचीव्ह करण्यासाठी, तुमचं स्वप्न अचीव्ह करण्यासाठी कुठल्या गोष्टी आड येत आहेत किंवा तुम्ही कुठे हे काय तुम्ही प्रत्येकाला प्रश्न विचारायचे. वाय, व्हॉट, वाय, काय कुठे कमी पडते, कुठे कमी पडते, काय चुकतंय, काय होतंय, काय होतंय. जेवढे जास्त प्रश्न विचारणार ना तेवढं जास्त तुम्हाला त्याची उत्तर शोधायला लागतात. कधी कधी उत्तर तुमच्याकडे असतात, कधी कधी उत्तर बाहेर असतात. ते तुम्हाला शोधली पाहिजे. ओके. ही एक मिरर वापरून बघा. ओके. पुढे येस. आता ही 3 वाजताची परीक्षा ना, तुम्हाला सगळ्यांनी विनंती करेल की तुम्ही आज या कार्यक्रमाला आला. तुम्हाला माझा नंबर माहिती आहे, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे ना. हा 9821 मी इथे लिहितो. तर तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आला तर मला नाही तुम्ही टाका, मी आजच्या कार्यक्रमाला होतो. ओके. तुमचं नाव वगैरे टाका.
जमलं तर फोटो पण टाका, मला पण लक्षात आहे तुम्ही आलेला. ठीक आहे. आणि मग त्यामुळे काय होईल, तुमचे सगळे नंबर मागे होतील. आणि मी प्रयत्न करेन त्याचा एक ग्रुप बनवे, ग्रुप किंवा ब्रॉडकास्टिंग लिस्ट मध्ये. ठीक आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर मी ग्रुपवरून बाहेर होऊ शकतो, नो प्रॉब्लेम तुमच्यावर. पण मी प्रयत्न असं करेन, कधीतरी तुम्हाला 3 वाजता रात्री फोन करेन, तर तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तर द्यायची. ओके. एक तर तुमचं ध्येय काय, दुसरं असेल तुमच्या ध्येयाची गोष्ट काय, त्याच्यानंतर तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, आणि तुमचं नवीन वर्षाचं प्रोजेक्ट काय. ओके. म्हणजे बघा, मी तुम्हाला काम म्हणतो 3 वाजताची. समजा तुम्हाला रात्री 3 वाजता समजा कोणी फोन केला आणि विचार तुमचं नाव काय, तुम्हाला विचार करावा लागतो. माझं नाव ना, 1 मिनिट, लहानपणी माझं नाव असं काहीतरी ठेवलं होतं आहे, आठवतं मी लिहिलं आहे, असं काय करावं लागतं तुम्हाला, नाही ना. मग तसं तुमचं झालं पाहिजे. माझं गोल, माझं स्वप्न, माझं हे असं आहे. ह्या 3 उत्तर असं झोपेत म्हणून आहे तुम्हाला पाहिजे. ओके. असं करूया आपण, एक प्रयोग करून बघूया. करूया नक्की. तुमच्या वेळी बर्नर मध्ये आहे, एक फोन करणार नाही, हे आणि केला तर आपण सायलेंट वर टाकू, किंवा जास्तीत जास्त स्विच ऑफ. ओके, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला पण एवढं राहते की फोन करून मला काही स्वतः हे करून घ्यायचं नाही. मी सांगण्याचा मुद्दा असा आहे की दिस इज एक हे. ओके. हा प्रकार त्या माईक ऑनने सगळ्या प्लेअरच्या बाबतीत केला होता. एक दिवशी रात्री 3 वाजता सगळ्यांना उठवलं, आपण कुठल्या पर्पजसाठी वर्ल्ड कप खेळतोय. रात्री 3 वाजता उठवलं, कुठल्या पर्पजसाठी खेळतो. सगळे एकदम सगळे झोपले होते आणि सगळं दिवसभर खूप मेहनत करून केली होती. आणि 2:30-3 वाजता सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी तर सगळं व्हायला काय कुठल्या पर्पजसाठी खेळतो. तो सगळा 3 दिवसाचा कॅम्प त्याचा तो तसा होता. तो माझं म्हणण्याचं उत्तर असं आहे, ह्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. तुमचं स्वतःचा एक म्हणतात ना, एक तुम्हाला जर कोणी विचारलं, बघा आपण बरोबर आज प्रश्न असतो, समजा एकमेकांची ओळखी झाली किंवा काय, नमस्कार, काय आपलं नाव, काय करता आपण, ओके, बाकी पुढे काय करायचं तुम्हाला, चांगलंय, ठीक आहे, बघू काय. तर तुम्हाला म्हणत ना ती स्टोरी सांगता यायला पाहिजे की मला पुढच्या वर्षात असं काहीतरी करायचं, मला हे काहीतरी करायचं. ओके. तर ह्या प्रश्नाची उत्तर शोधा ना तुम्ही. आणि जर समजा प्रयत्न केला आपण एकमेकांना फोन करायचा 3 वाजता वगैरे, त्याची उत्तर देता यायला पाहिजे. ह्याची तुमची एक स्क्रिप्ट असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मी सहज बोलतोय आणि एकदम रिअल स्टोरी सांगतो. तुम्ही जाहिराती पाहिल्या पण जाहिराती टीव्हीवरच्या पाहिल्या. तुम्हाला पेप्सिकोला माहिती आहे, माहिती आहे तुम्हाला पेप्सिकोला. ओके. तुम्हाला रील पावडर माहिती आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, रील पावडर, पेप्सिकोला किंवा बरेच प्रोडक्ट असतात. रोज आपण जाहिराती बघतो त्यांच्या, का ते तुम्हाला रोज सांगतात जाहिराती. आता आपल्याला माहिती ना पेप्सिकोला, आपल्याला माहिती ना कोकोकोला, आपल्याला माहिती ना रील पावडर, मग का सांगतात तुम्हाला ते, त्याचं सेल वाढवण्याकरता आपल्याला आठवण. पण माहिती आहे ना आपल्याला, आता आपल्याला माहिती आहे ना ती गोष्ट ते आठवण करत असतात. आपण काय हॅमरिंग का करतात ते, हॅमरिंग का करतात तुम्हाला माहिती आहे. आता पेप्सिकोला पण माहिती आहे तुम्हाला, आता रील पावडर पण माहिती आहे, असं अनेक प्रोडक्ट मी हेच म्हणतो असं नाही. काय हॅमरिंग करतात इतर कंपनीचे पण प्रोडक्ट असतात ना, पण त्यांचा प्रोडक्ट तुम्ही विसरू नये म्हणून. म्हणजे त्यांचं काय म्हणणं असं माहितीये, कधी मागे जर तू हॉटेलला गेलास, तुला जर काही थंड पेय प्यावंसं वाटलं, कोल्ड्रिंक प्यावंसं वाटलं, तर तू कोको कोला पी किंवा तू पेप्सी पी. त्याच्यासाठी ते आपल्याला हॅमरिंग करत असतात. ओके. तसं जो उद्या तुम्ही कधी गेला, तुम्हाला वाटतं कपडे धुवायची पावडर पाहिजे, तर तू रील पावडरच घे म्हणून तुमच्यावर ते हॅमरिंग करत असत. ओके. आता आपल्याला माहिती आहे तरी आपल्याला ते हॅमरिंग करत असतात, कारण तुम्ही विसरू नये म्हणून. बरोबर ना. माझं म्हणणं हेच आहे, तुमचं गोल पण असंच असायला पाहिजे ना, बरोबर ना. सतत तुमच्या डोळ्यासमोर ते राहायला पाहिजे. ओके. मी तुम्हाला उद्या विचार तुमचं गोल काय, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. उद्या तुम्ही रात्री झोपू बनवतो, तुझं गोल काय तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तुम्ही सगळं का करतो, तुझं पर्पज काय तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके. जेवढं जास्त वेळ ते पाहणार, तेवढं असं तुम्ही ते अचीव्ह करायचं म्हणतात ना, तुमचे प्रयत्न वाढणार. आणि ते एक शाहरुखाचं तो विचार त्याच्यावर डायलॉग आहे ना, अगर कुठल्या गोष्टीवर तुम्ही मनापासून मागितलं आणि त्या दिवशी तुम्ही प्रयत्न केलं तर ती गोष्ट ओम शांती होईल, तर निसर्ग तुम्हाला मदत करतो ती गोष्ट मिळवून देण्यासाठी. ओके. ह्या जगातली सर्वात महागडी जागा कोणती माहिती तुम्हाला, सर्वात महागडी जागा, हॅलो काय हॅलो सर्वात महागडी जागा कोणती,
ह्या जगातील सर्वात महागडी जागा आपल्या मेंदूमधला छोटासा भाग, जो अचीव्ह करण्यासाठी अनेक लोक आपल्याला दिवस रात्र ऍडव्हर्टायझिंग चालू आहे त्यांची, दिवस रात्र आपल्या मेंदूवर ते हॅमर करताय. माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की तुमचं गोल तुम्ही तुमच्या मेंदूवर हॅमर करताय का? ओके, तुम्हाला काही असे काही एकदम जबरदस्त स्टोरी असलेले, गोल्स असलेले किंवा ब्रेकथ्रू असलेले, प्रत्येक गोल मागे काहीतरी गोष्ट असलेली स्टोरी ऐकत असेल ना. रश्मी बन्सल माहिती ना मला? रश्मी बन्सल नाही माहिती? एक लेखिका आहे, तिची पुस्तकं सगळी वाचा. रश्मी बन्सल. ओके, बाजारात जायचं, तुम्हाला इंग्लिशमध्ये हवं असेल इंग्लिशमध्ये, मराठीत हवं असेल मराठीमध्ये, हिंदीमध्ये हवं असेल हिंदीमध्ये. ओके, तिची पुस्तकं मागा आणि तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. लोकांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या आहेत ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी, इमॅजिन नाही करू शकत. ओके, आणि समजा आपला ग्रुप जर बनला, हे तुम्ही जर सहभाग दर्शवत तर तुम्हाला असे काही काही खरंच छान छान व्हिडिओ तुम्हाला मी पाठवेन. सिरियसली ते ऐकून ते पाहून आपल्याला लक्षात येतं की काय काय लोक करतात त्यांच्या गोलसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी. ओके, आता दोन महत्वाच्या गोष्टी आपण थांबूया. तुम्हाला जे माहिती पत्रक दिलं होतं त्या माहिती पत्रकामध्ये एक असा एक प्रकार होता, येस, त्याच्यामध्ये एक प्रकार होता की नशिबान कसं व्हायचं, नशिबाची व्याख्या काय, आणि दुसरं होतं गतीचा नियम काय, गतीचा नियम. आता पैकी बऱ्याच लोकांना नशिबाची गोष्ट मी माहिती तुम्हाला मी सांगितली, पण गतीचा नियम माहिती तुम्हाला? गतीचा नियम लहानपणी दिवस आठवा, आपण शाळेत अभ्यास केला असेल तर आपल्याला नक्की आठवेल. न्यूटनचा गतीचा नियम माहिती आहे, ऍक्शन अँड रिएक्शन इक्वल अँड अपोजिट. येस, व्हेरी गुड. ओके, तो आपल्याला असं सांगण्यासाठी आपल्याला उदाहरण दिलं जायचं. असं एक लोलर असायचं, लोलर आठवतं तुम्हाला? खाली असे हे असायचं. ओके, असा हातात घ्यायचे ते, ठीक आहे, आणि त्याला धक्का मारायचे, धक्का हलवायचं. जेवढा तो वर जाणार तेवढाच तो पाठी फिरणार. ते डिपेंड होणार त्याला किती जोरात धक्का मारलाय. ओके, थोडा मारला, थोडा जोरात जाऊन थोडंच हे ठीक आहे. आता हे काय ना, हे आहे सुख, ठीक आहे, आणि हे आहे दुःख, ठीक आहे. तर हा गतीचा नियम आपल्या लाईफ मध्ये आपण कसा वापरायचा? आपल्या प्रत्येकाला काय हवं असतं? सुख, सुख, बरोबर. आता सर्वसामान्य माणसामध्ये लाईफ एवढा तो हलतो एकदम थोडा थोडा होतो, ठीक आहे, नाही ते एवढं हलत असते. मला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे, बरोबर आहे. नियम काय सांगतो? जेवढं ते वर जाणार तेवढं सिद्ध फिरणार. तो एका पर्टिक्युलर टाइमला जातो वर, मग तो पाठी फिरतो. ओके, थोडस दुःख आपल्याला वाटायला लागतं, बरोबर आहे. मग आपला एक डायलॉग असतो, मी कोणाचं काय वाईट केलं, माझ्या बाबतीत का घडतं, बरोबर आहे. का आहे माझ्या बाबतीत घडलं, माझ्या नशिबाचं काय लिहिले, बरोबर. आपला डायलॉग असतो ठरलेला, किंवा शनी माझ्या मागे का आला, बरोबर आहे. तुम्हाला माहितीये निसर्गाने प्लॅन करून हा शनी ठेवलेला आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये. का माहितीये? कारण आपण जेव्हा अडचवतो ना, तो येऊन आपल्याकडे काम करून घेतो, आणि जाणीवपूर्वक तो पर्टिक्युलर प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी देतो की बाबा जरा अडचवला असतो, जरा तू त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे, म्हणून तो शनी असतो. तो ऍक्च्युअली चांगल्या पर्पजसाठी ठेवलाय. तर आता मला सांगा, जर आपल्याला खऱ्या अर्थाने खूप सुख अनुभवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? जास्त दुःख घेतलं, आपण पॉझिटिव्ह दुःख घेतलं पाहिजे ना. जास्त दुःख घेतलं पाहिजे याचा तर जसं सरनीवर रडत राहायचं. ओके, आपण स्वतःहून पॉझिटिव्ह दुःख घ्यायचं, पॉझिटिव्ह पेन. पेन इज अ गिफ्ट. दुःख हे एक गिफ्ट आहे, तुम्हाला मिळालेलं एक बक्षीस आहे. जेवढं असं तुम्ही पॉझिटिव्ह दुःख घेणार स्वतःहून, ओके, तेवढं असं तुम्हाला सुख अनुभवायला मिळणार. ओके, सिंधुताई सपकाळ तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असतील ना? सिंधुताई सपकाळ 2008 साली आम्ही आमच्या एका कार्यक्रमाला बोलवलं. म्हणजे मुंबईत आम्ही पहिला कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. तसा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणजे अजून तुम्ही गेला आणि सिंधुताई कधी भेटला तर त्यांना विचारायचं उल्हास कुठे आम्ही 12 कडे. ते म्हणतात अरे उल्हासने आमचा पाया बसवायचा. तिथली संस्था होती ना, त्या सोसायटी आम्ही मदतीसाठी कार्यक्रम केला. सिंधुताईंचं लाईफ काय कमी दुःख होतं? स्मशानात लागली, अक्षरशः ते प्रेतावरची ती भाकरी खावी लागली. ओके, आणि आपण त्यांचं लाईफ
बरोबर आहे. जेवढं जास्त दुःख तेवढं असं सुख आपल्याला मिळणार. त्यामुळे हा गतीचा नियम आपण जर लक्षात घेतला, आपण स्वतःहूनच जर काम केलं तर मला वाटतं हा गतीचा नियम आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपण नक्कीच सुख अनुभवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह दुःख घ्यावं लागेल. पॉझिटिव्ह दुःख म्हणजे काय? मेहनत, तयारी, जिद्द, वाटेवर. म्हणजे एखादी गोष्ट मला अचीव करायला लागणार, मला कष्ट, बरोबर आहे ते स्वतःहून पॉझिटिव्हली. मला इंग्लिश येत नाही बोलायला, मी स्वतःहून शिकणार. आणि मला काय म्हणतात ना, मला ही एखादी कौशल्य आत्मसात करायचं, मी स्वतःहून शिकणार. आज मला शिकायला त्रास होईल, मला आज प्रॉब्लेम होईल, पण जर मी अचीव केलं तर मला उद्या त्याचा फायदा होईल. लक्षात आलं तुम्हाला? हा गतीचा नियम सांगतो. पण तुम्ही जर फक्त सुखावर कॉन्सन्ट्रेट केलं, निसर्ग आहे, निसर्ग म्हणतो की जेवढं वस्तू अनुभवणार तेवढं असं ते पाठी फिरणार. ओके, सेम. आता जसं तुम्ही मानलात की जिद्द, तयारी, हे तर हे नशीबवान व्हायचं असेल ते एक मस्त डेफिनेशन आहे, ती सांगतो आणि थांबतो. नशिबाची चांगली डेफिनेशन आहे. नशिबाची डेफिनेशन अशी आहे, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो, मग तुम्हाला मराठी सांगतो. इंग्लिशमध्ये डेफिनेशन अशी आहे, लक इज अ मीटिंग पॉइंट. लक इज अ मीटिंग पॉइंट ऑफ युअर प्रिपरेशन, अँड ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे नशीब ही अशी गोष्ट आहे, तुम्ही तयार आहात, तत्पर आहात आणि संधी तुमच्या समोर आहे. नशीब ही अशी गोष्ट आहे, तुम्ही तयार आहात, तत्पर आहात आणि संधी तुमच्या समोर आहे. पण यासाठी महत्वाचं काय? तयार आणि तत्पर असतं. बरोबर आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या नशिबामध्ये अशा येत असतात, संधी समोर येत असते, पण आपण तयार नसतो त्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी. बरोबर आहे. आणि मग कधी आपण असं म्हणतो, काय चाहायला माझ्या नशिबात काय येणार माहिती. बरोबर आहे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, हे स्वप्नविषयी स्वप्नपूर्ती हा जो कार्यक्रम आहे, किंवा हे जे माझं म्हणणं आहे, तुम्हाला असं खरं वाटलं असेल, पिक्चरमध्ये एखादी स्टोरी आपल्याला 3 तासात सांगितली जाते. त्यामुळे पहिला इंटरव्ह्यू होईपर्यंत कदाचित त्याचा खूप खडतर प्रवास असतो. इंटरव्ह्यू नंतर तो यश अनुभवतो. मग आपण तो पिक्चर बघून एकदम इन्स्पिरेशन म्हणून घरी येतो आणि आपल्याला लगेच ते 3 तासासाठी रिझल्ट हवे असतात. आपण म्हणतो फक्त हा आणखी 1 दिवस, मग पुढचा महिना माझ्यासाठी यश आहे, असं नसतं. ओके, ते अख्खी स्टोरी ते 3 तासात दाखवतात, म्हणून तो 1 तासामध्ये सक्सेस दाखवतो. पण त्याच्या अगोदरची जी स्टोरी असते ती अनेक वर्षाची असते. ते आपले इन्फोसिसचे मला कारण होते, त्यांना एकाने विचारलं होतं की तुमच्यासारखं यश मला मिळवत असेल तर एका रात्री तुम्ही यश मिळवलं. ओके, मग ते एका रात्रीत नाही मिळवलं ना, माझ्यासाठी 25 वर्ष घासावं लागेल. बरोबर ना? माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की नशीब ही अशी गोष्ट आहे, तुम्ही तयार आहात, तत्पर आहात, सगळे तुमच्या समोर असते, त्यासाठी तुम्ही तयार आणि तत्पर असणं आवश्यक आहे. ओके, सो आजच्या ह्या संपूर्ण लेक्चरचा एक कन्क्लूड जर तुम्हाला द्यायचं झाला, कन्क्लूड तरी घरी घेऊन जाण्यासाठी एखादी गोष्ट ती म्हणजे अशी की एकतर तुम्ही तुमचे गोल तपासा. म्हणजे गोल लिमिटेड गोल आहेत, रिॲक्शन गोल आहेत. रिॲक्शन गोल असतो पण काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण त्या रिॲक्शन गोलला पण जर आपण म्हणू ना, त्याला काहीतरी लॉंग टर्म काहीतरी विजन दिलं ना, तर ते पुढे आणखी त्याचा फायदा पण होऊ शकतो. ठीक आहे का? माझं एक इच्छा आहे तेवढी पूर्ण झाली, झालं माझं काम संपलं. का माझं गोल असं आहे जे मला खऱ्या अर्थाने रात्री झोपताना, ते अब्दुल कलामचं वाक्य काय ते, स्वप्न अशी पहा जी झोपून देत नाही. ओके, म्हणजे असं वाटलं की याला मी कधी उठतोय, मला आजची झोप कंप्लीट करून मी उठत सकाळी कधी उठतोय, त्यासाठी काम असं करतोय. ओके, म्हणजे आपण सकाळी उठण्याचं आपलं कारण नक्की पाहिजे, मी कशासाठी उठतोय हे मला माहिती पाहिजे. मग ते काही असू शकतं. आलं असं काय नाही की मोठे मोठे उद्योगधंदे भरपूर पैसे कमवणं, असं काही नाही. मला उद्या वक्ता व्हायचं आहे, हे पण माझं ध्येय आहे. म्हणजे ह्या वयामध्ये ध्येय, नो प्रॉब्लेम. मग त्यासाठी मला जेवढी मेहनत करावं लागेल मी तेवढी करणार. मागच्या एका बॅचमध्ये असं एक विद्यार्थी आला होता, त्याने माझा क्लास केला, चांगलं बोलायचं. तर त्याने सांगितलं तो ट्रक ड्रायव्हर पाहिजे, ट्रक ड्रायव्हर. तो बोलतो सर मला एका कार्यक्रमात मला बोलायचं, मला बोलता नाही आलं, मला खूप वाईट वाटलं. त्याने सपाटून मुंबई, दिल्ली, बँगलोर जेवढे कोर्सेस आहेत पब्लिक स्पीकिंगची सगळी केली. बोलतो मला ह्याच्यामध्ये कौशल्य मिळवायचं. आणि आता तो व्यक्ती स्वतः ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगवर क्लासेस वगैरे घेतो. पण त्यांनी ठरवलं की नाही मला ह्याच्यामध्ये कौशल्य आत्मसात करायचं, मला हे मिळवायचं. ओके, सो तुमचं गोल काय ते डिसाईड करा. त्याच्यानंतर मी असं म्हणेन बाबा स्वॉट अनालिसिस करा. आधी स्वतःचं
तुम्ही स्वतःला माहिती पाहिजे माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेसेस काय. त्याच्यानंतर मी माझा कंट्रोल एरियावर फोकस करतोय की माझ्या काळजी क्षेत्रावर फोकस करतोय. स्वतःचा अनालिसिस करा. माझा जास्तीत जास्त वेळ कुठे जातोय, काळजी क्षेत्रामध्ये जातोय की कंट्रोल एरियामध्ये जातोय. नुसतं ताबा क्षेत्राचा विचार करून होईल का, त्याच्यावर काम पण केलं पाहिजे. ओके. मग त्याच्यानंतर माझे कुठे समजुती आडव्या येत असतील तर समजुती मला ब्रेक करणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. मग त्या ब्रेक होण्यासाठी मे बी मला कोचिंग घ्यावं लागेल, मला काही लोकांचा सल्ला घ्यावा लागेल किंवा मला काही लोकांच्या सहवासात जावं लागेल, मला त्यासाठी काहीतरी काम करावं लागेल, काही असू शकतं. बरोबर आहे. आणि मला माझं ध्येय अचीव्ह करण्यासाठी जर स्वतःला काही बदलावं लागेल तर ते कशा प्रकारे बदलावं लागेल. ताबा क्षेत्रावर फोकस करणं म्हणून आपण ते ओके. तर कन्क्लूड एवढाच आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला सुख अनुभवायचं असेल, जास्तीत जास्त सुख अनुभवायचं असेल तर पॉझिटिव्ह दुःख आपण स्वतःहून घेतलं पाहिजे. पेन आणि सक्सेस हा एका रात्रीत कधीच मिळत नसतो. त्याआधी भरपूर मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. बरं, नॉट नेसेसरी ती गदा मेहनतच असेल पाहिजे, स्मार्ट मेहनत पण असू शकते. ओके. सो हे माझ्या आजच्या हे लेक्चरचं कन्क्लुजन होतं. ओके. सो आता एक शेवटचं लास्ट की मला सांगायचं आहे की खरंच तुम्हाला मनापासून जर असं वाटलं असेल, बरं हा मी तुम्हाला हे सगळं लेक्चर वगैरे सांगितल्याचा अर्थ असं नाही हा की मी एकदम माझ्या एकदम गोलवर एकदम परफेक्ट चाललोय वगैरे, असं काय नाही. मी पण चुकतोय, मी पण कुठेतरी मार्ग शोधतोय, मी पण काहीतरी त्यामध्ये माझी समजुती ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. मी पण तुमच्यासारखा एक प्रवास आहे. ओके. मी हा आजचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी कारण एक तर असं आहे, एक तर माझा बोलण्याचा सराव होता. एक दुसरं असं की तुम्हाला खरं सांगू, जेवढं जास्त आपण समोरच्याला मोटिवेट करतो ना तेवढं स्वतःला मोटिवेशन मिळतं, लिटरली सांगतो. त्यामुळे मला असं मनापासून असं वाटतं की समजा आपण एखाद्या कुठेतरी निमित्ताने एकत्र आलो असतो ना, ते एकमेकांना मोटिवेट केलं ना तर तुम्हाला पण त्याचा स्वतःचा फायदा होतो. कारण एक वाक्य आहे, ह्या जगामध्ये तुम्ही जे काय देणार ना ते तुम्हाला फिरून येतं. गिव्ह द वर्ल्ड व्हॉट द बेस्ट यू हॅव. गिव्ह द वर्ल्ड व्हॉट द बेस्ट यू हॅव अँड बेस्ट इन द वर्ल्ड डेफिनेटली कम बॅक टू यू. म्हणजे तुमच्याकडे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, जे छान आहे, जे चांगलं आहे ते जगाला देण्याचा प्रयत्न करा. जगातलं जे छान आहे, उत्तम आहे, चांगलं आहे ते तुमच्याकडे नक्कीच आहे. ओके. आणि तुम्हाला वाटत असेल ही सायंटिफिक फिलॉसॉफी आहे, सायंटिफिक फिलॉसॉफी, तुम्ही थोडं रिसर्च करा, युट्यूबला आणि सगळीकडे सर्च मारा. तुम्हाला माहिती आहे अशी टेक्नॉलॉजी येते आहे. ती टेक्नॉलॉजी अशी म्हणते की आपण हे जे शब्द बोलतो ना, आपण इथे बोलतो ना, ते सगळे शब्द हवेत आहेत, ते आहेत, अस्तित्वात आहेत. या वास्तूमध्ये अनेक वर्षापासून जे जे लोक बोललेत ना ते सगळे शब्द इथे आहेत. अशी टेक्नॉलॉजी येते की ते आपण रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे कदाचित ही टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स असेल की जर श्रीकृष्णाने खऱ्या अर्थाने जर भगवद्गीता सांगितली असेल तर ती पण कदाचित आपल्याला रेकॉर्ड व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळू शकतं. अशी टेक्नॉलॉजी येते. दिस इज सायन्स. सो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की मग आपण चांगलं बोलूया, छान बोलूया, ओके, पॉझिटिव्ह बोलूया ना, एकमेकांना इन्स्पिरेशन देण्याचा प्रयत्न करूया. जे तुम्ही जगाला देता ते तुमच्याकडे फिरून येतं. सो माझा हा प्रयत्न तोच आहे. ओके. सो ह्या एका निमित्ताने मला असं वाटतं की जर आपण एकमेकांना मोटिवेट करू शकू तर ती एक चांगली गोष्ट असू शकते. ओके. मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो ना त्या संस्थेमध्ये एक कार्ड असायचं, व्हिजिटिंग कार्ड. आणि ते व्हिजिटिंग कार्डवर मस्त वाक्य होतं, म्हणजे पुढे नाव असायचं आणि पाठी एक वाक्य होतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक जबरदस्त टॅलेंट असतं किंवा एखादा राजा असं जडलेलं असतं. त्याला फक्त एक निमित्त हवं असतं. त्याला फक्त एक निमित्त हवं असतं. तुमच्या हातात एक निमित्त आहे असं ते व्हिजिटिंग कार्डवर लिहिलेलं असायचं. ग्रेटनेस लाईज विदिन, इट नीड्स अ एक्सक्यूज टू कम आउट. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ग्रेटनेस किंवा राजा असं दडलेला असतो, ते बाहेर येण्यासाठी फक्त त्याला एक निमित्त हवं असतं. हे निमित्त तुमच्या हातात आहे असं ते कार्डवर लिहिलेलं होतं. ओके. सो मी असं म्हणजे आजचं हे कार्यक्रम त्याचं एक निमित्त आहे. ओके. आय होप तुम्हाला माझा हा प्रकार किंवा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा छान टाळ्या वाजवून त्याची दाद देऊ शकता.